हरी हे तो एक संता ठाई हे तो एक संता ठाई तो एक संता ठाई हे तो एक संता ठाई लाभ पाई उत्तम 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 मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास पुढे आस उरेणा पुढे आस उरेना पुढे आस उरेना पुढे आस उरेना पुढे आस उरेना कृपादान केले संती कृपादान केले संती कृपादान केले संती कृपादान केले संती कल्पांती ही सरेणा कल्पांती ही सरेणा कल्पांती सरेना कल्पांती सरेना कल्पांती सरेना कल्पांती सरेना म्हणविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास पुढे आस उरेणा पुढे आस उरेणा पुढे आस उरेना पुढे आस उरेना पुढे आस उरेना पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम हेची देवा उत्तम हेच देवा उत्तम हेच देवा उत्तम हेच देवा उत्तम हेच देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास हा मनविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास पुढे आस उरेणा पुढे आस उरेना पुढे आस उरेना पुढे आस उरेना पुढे आस उरेना विठोबा रखुमा हे विठोबा विठोबा रखुमाजी रखुमा विठोबा रखुमाई रखुमा हरी विठोबा रखुमाई रखुमा विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठ्ठल 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 विठ्ठल
संता ठाई हेतू एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आसौरीना कृपादान केले संती कृपादान केले संती कल्पांती ही सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आसौरीना तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आसौरीना विठ्ठला 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 विठ्ठल 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 तरुण तुलसीमालांकंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो ओ पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी हेतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे या सौरीना प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे तो आपल्या महाराष्ट्राचे भूषण असणारे संत श्रीमंत जगद्गुरू भगवान संत श्रेष्ठ तुकोबराय यांचा हा चार चरणाचा सुंदर असा अभंग आहे. आपण या प्रसंगी या अभंगावर थोडक्यामध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न करू. आज हा जो सेवेचा योग आहे त्याचं कारण आहे श्री श्री 1008 ब्रह्मलीन प्रातस्मरणीय पूज्यपाद महंत श्री रघुनाथदासजी महाराज अर्थात बाबाजी श्री वैष्णव यांच्या पवित्र तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्या इथे हा कार्यक्रम आखण्यात आलेला आहे, ज्यामध्ये श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. राधा सहचरी श्यामाप्रिया वृंदावन निवासी आचार्य शिवानी कृष्णा शुक्ला श्री माताजी यांच्या मुखारविंदातून सुंदर अशा प्रकारची कथा निरूपण चाललेलं आहे. आणि दररोजचे सायंकाळी प्रातःकालीन म्हणजे प्रातःकालीन जे कार्यक्रम आहे म्हणजे सायंकालीन जे कार्यक्रम आहेत त्या सायंकालीन कार्यक्रमामध्ये बरेचसे काही कार्यक्रम आखले गेले. त्यामध्ये कीर्तन सेवासुद्धा आखण्यात आलेली आहे. तर या कीर्तन सेवेमध्ये काल महाराजांची कीर्तन सेवा झालेली आहे आणि आज माझ्याकडे ही कीर्तन सेवा आलेली आहे. काल श्री श्री माणिकजी महाराज यांनी सुंदर अशा प्रकारची कीर्तन सेवा केलेली आहे. महाराजांना खूप हसवता येते खेळवता येतं, आम्हाला काही येत नाही बरं का. तुम्ही आज तुम्ही असे आला असाल की कालच्यासारखंच महाराज असं आपल्याला हसवतील असं असेल तर काही नाही मिळणार नाही ते नाही का. आज कुछ हसणे का कुछ नाही नाही का. स्वामीजी तुमच्या दर्शनानेच आम्ही खुश झालो सगळी. जोरात टाळ्या वाजवा. या सर्व कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलेलं आहे ते नेहमी प्रसन्न असणारे बाबाजी महंत योगी अखिलेश्वरदासजी महाराज यांनी या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. सर्व समावेशक वृत्ती, सर्वांना आपल्यासोबत घेऊन चालण्याची चांगली वृत्ती त्यांची आहे आणि त्यामुळं सर्वांना सोबत घेऊन, नाही तर मग आम्ही वैष्णव आहोत, आम्ही या संप्रदायाचे, आम्ही त्या संप्रदायाचे, आम्ही तुम्हाला बोलवणार नाही, आम्ही तुम्हाला बोलवणार नाही असं मात्र त्यांचं नाही. ते सर्वांना आपलंसं समजून सगळ्यांना घेऊन कार्य करायचं एक पवित्र कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे आणि त्यामुळं त्यांनी असे कार्यक्रम सर्वविध कार्यक्रम आयोजित केले. त्यातून कीर्तन सेवासुद्धा 2-3 आहेत. आता आणखीन एक दिवस कीर्तन सेवा आहे. परमपूज्य आदरणीय हरिभक्तीपरायण अच्युत महाराज यांची पुन्हा सेवा आहे. म्हणजे अशा प्रकारची कीर्तन सेवासुद्धा इथं आयोजित करण्यात आलेली. तर आजची ही कीर्तन सेवा आपल्याला प्रस्तुत अभंगावर यथामतीनं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. विठ्ठला 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 विठ्ठला
महाराजी फार सुंदर स्वभावाचे, त्यांचे असं महाराजांसारखा स्वभाव, सुंदर स्वभाव होता. कधी आपल्या आश्रमावर सुद्धा 1-2 वेळेला कार्यक्रमामध्ये आले होते. फार गोड स्वभाव, सगळ्यांना मिळणं, सगळ्यांना भेटणं आणि सगळ्यांना आशीर्वाद देणारा, खूप प्रेमाचा स्वभाव त्यांचाही होता. आणि अशाच या थोर परंपरेमध्ये योगीजी महाराजसुद्धा, स्वामीजीसुद्धा याच परंपरेमध्ये आहेत आणि त्यांनी हा कार्यक्रम आखला. आपल्याला याच संबंधातून थोडक्यात संतांची लक्षणं पाहिजेत. भगवान संतश्रेष्ठ तुकोबराय सांगतात की नरदेहात आलेले जे जीव आहेत, त्या नरदेहात आलेल्या जीवाने खरं म्हणजे दुःखाचा अंत करून घ्यायला पाहिजे. पुन्हा कधी दुःख आपल्या जीवनामध्ये आलं नाही पाहिजे, असं काहीतरी प्रयास करायला पाहिजे. नरदेहातल्या जीवाला ते करता येतं, आपल्या समग्र दुःखाचा नाश करता येतो. पण एक मात्र करावं लागेल, त्यासाठी भगवंताचं ज्ञानच प्राप्त करावं लागेल. भगवंत आपल्याला कळून घेतलेच पाहिजे आणि भगवंताची भक्ती आपल्याला घडली पाहिजे, म्हणजे आपल्या सर्व दुःखांचा अंत होऊ शकतो, अन्यथा होणं शक्य नाही. एका ठिकाणी असं सांगतं शास्त्र, यदा चर्मवद आकाशम विष्टैष्यन्ति मानवाः तदा देवमविज्ञाय दुःखस्यांतो भविष्यति. शास्त्र असं सांगतं की देवम अविज्ञाय दुःखस्यांतो भविष्यति. जर आम्ही देवाला न जाणलं, देवाची भक्ती जर नाही केली, तरी पण आपल्या दुःखाचा अंत होऊ शकतो. पण एकच करावं लागेल, जसं एखाद्या चटईचा आपण गुंडाळा करतो नाही का, गोल गुंडाळा करतो, तसा आकाशाचा गुंडाळा करता आला पाहिजे आपल्याला. असा जर करता आला तर आपल्याला देवाची भक्ती न करता आपल्या सर्व दुःखांचा अंत करता येणं शक्य आहे. म्हणजे देवाला जाणायला पाहिजे, देवाची भक्ती करायला पाहिजे. देवाला जाणणं जरा अवघड आहे थोडंसं नाही का, कारण देवाला जाणणं जरा अवघड कशामुळे आहे की शास्त्र असं सांगतं की न तत्र चक्षुर गच्छती न वाग गच्छती न मनो. मनही तिथं जात नाही, चक्षु म्हणजे इंद्रिय सुद्धा तिथं जात नाहीत, मनाचा सुद्धा प्रवेश नाही, न बुद्धीचा तिथं प्रवेश नाही. बोलू नका. आणि अशा प्रकारच्या बुद्धीचा सुद्धा जिथं प्रवेश नाही, तिथं जाणायचं कसं देवाला? जाणणं मोठं अवघडच आहे. पण देवाला जर जाणायचं असेल तर त्यासाठी एकच उपाय आहे. मग आपल्याला तद्विज्ञानार्थम सगुरुमेवाभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ अशा श्रीगुरूंनाच आपल्याला शरण जावं लागेल, म्हणजे संतांना शरण जावं लागेल. आणि मग मात्र आपल्याला देवाच्या ज्ञानाची प्राप्ती होऊ शकेल. आणि आपल्याला आपले संतसुद्धा सांगतात, संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. हरि प्राप्तीसी उपाय, हरि प्राप्तीसी उपाय, धरावे संता चेते पाय, धरावे संता चेते पाय, धरावे संता चेते पाय, धरावे संताचे हे पाय. हरी प्राप्तीसी उपाय धरावी संताचे ते पाय. संतांचे पाय धरल्याशिवाय, आपल्याला संतांना शरण गेल्याशिवाय देवाची प्राप्ती, देवाचं ज्ञान होणं शक्य नाही. देव जसे आहेत तसे जर जाणायचे असेल तर आपल्याला संतांकडूनच जाणून घ्यावं लागेल, अन्यथा आपल्याला ते कळणं शक्य नाही. आणि म्हणूनच संत मात्र एक महत्त्वाचे, संत कळूनच आपण संतांना शरण गेलं पाहिजे, संतांची भक्ती केली पाहिजे. मग संतांच्या ठिकाणी आपल्याला मात्र असं पाहायला मिळेल की उत्तम अशा प्रकारच्या जीवनामध्ये लाभ आपल्याला पाहायला मिळेल. आणि हेच अभंगाच्या पहिल्या चरणातून, हे तो एक संता ठाई, 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 हे तो एक संता ठाई. लाभ पायी उत्तम, लाभ पायी उत्तम, लाभ पायी उत्तम, लाभ पायी उत्तम. म्हणविता त्यांचे दास, म्हणविता त्यांचे दास, म्हणविता त्यांचे दास, म्हणविता त्यांचे, म्हणविता त्यांचे दास, म्हणविता त्यांचे दास, म्हणविता त्यांचे
तो एक साई उत्तम. भगवान संत श्रेष्ठ तुकोबारा त्याच अर्थाने म्हणतात की संतांच्या ठिकाणीच फक्त आपल्याला उत्तम लाभ होऊ शकतो, अन्यथा कुठेही उत्तम लाभ होणं शक्य नाही. उत्तम लाभ म्हणजे भगवंताची प्राप्ती होणं. याच्यासारखा उत्कृष्ट उत्तम लाभ जीवनामध्ये कोणताच असू शकत नाही. आपल्याला भगवंताची प्राप्ती झाली म्हणजे आपल्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती झाली असं म्हणावं लागतं. कारण आपल्याला देवाची प्राप्ती होणं म्हणजे आपल्या स्वरूपाची प्राप्ती होणं. ज्या दिवशी आपण देवाला जाणू त्या दिवशी आपण देवाहून वेगळे राहणार नाही. देवाला जाणत नाही तोपर्यंतच आपण देवाहून वेगळे आहोत, आणि ज्या दिवशी देवाला जाणू त्या दिवशी आपण देवाला जाणायला गेलो की देवच होत असतो असं महाराज सुद्धा सांगतात. देव पाहावयासी गेलो तेथे देवची होरे ठेलो. देव पाहायला गेलो आणि मी स्वतः देवच होऊन ठेवलो, म्हणे देवच होऊन राहिलो असं म्हणतात. त्याचं कारण का आपण मूळचे देव आहेत म्हणून देवाला जाणल्यानंतर आपण देव होत असतो. आपण जे नाही ते आपण जाणल्यानंतर ते होत नसतो, नाही का. नाही तर कधी कधी असे सुद्धा प्रश्न करतात, नाही का. आम्ही शिकत असताना एका विद्यार्थ्यानं गुरुजींना प्रश्न केला होता. म्हणजे गुरुजी, ब्रह्म को जानने वाला यदि ब्रह्म होता है तो गधे को जानने वाला गधा भी होना चाहिए, नहीं का. ऐसे बोले थे, नहीं का. गधे को जानने वाला गधा भी होना चाहिए, सुअर को जानने वाला सुअर बनना चाहिए. ऐसे कभी होता है? ऐसे तो कभी होता नहीं. गधे को जानने वाला गधा कभी होता ही नहीं का. असं त्यांनी म्हटले होते, नाही का. पण तेव्हा गुरुजी त्याच्यावर चिडले होते. बोले गधे तू गधा है ही नहीं तो गधे को जानने से कैसा गधा हो जाएगा, नहीं का. तू गधा थोड़ा ही नहीं का. अरे तू भगवान है, तू भगवान होने के कारण भगवान को जानने से तो भगवान बन जाएगा. तो भगवान है इसलिए भूल गया है भगवान. मैं भगवान हूँ ऐसे भूल गया है. इसीलिए तुझे जब उसकी स्मृति हो जाएगी तो तुझे पता चल जाएगा अरे मैं भगवान ही हूँ, नहीं का. भगवान को जानने से भगवान होने का मतलब ये कि हम भूल गए भगवान होने के कारण. हम इसीलिए उसे याद दिलानी है, केवल तुम भगवान हो ऐसी याद दिलानी. जब हम भगवान को जानते हैं तो हम ही भगवान है ऐसा ज्ञान हो जाता है हमको. तो यही समझना. इसी को तो उत्तम लाभ कहते हैं जीवन में, नाही का. जीवनातला उत्तम लाभ जर कोणता असेल तर आपण तसं देवाला जाणणे, जसा देव आहे तसं देवाला जाणणे म्हणजे हा उत्तम लाभ आहे. आणि हे कुठं होत असतो मला, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. संतांच्या जवळ आल्यानंतर बऱ्याचशा लाभाला सुरुवात होत असते. संतांच्या संगतीत आपण आलं की थोडक्यामध्ये लाभाला सुरुवात झाली. काय लाभाला सुरुवात झाली? पहिला लाभ म्हणजे असा की अर्धक्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत्पापा. संत संगती घडली अर्धक्षण का होईना तर त्यावेळेस काय होतं, माणसांच्या महान महान पापांची शांती होत असते. ते महान पाप जळून जात असतात, त्याला ते पाप राहत नसतात. कधी कधी असं वाटत नाही माणसाला की आपले पाप जळून गेले, लक्षात येत नाही, नाही का. कधी कधी असं वाटतं की संत संगतीत फार मोठा लाभ असतो ना आपल्याला तर काहीच लाभ नाही झाला, नाही का. आपल्याला कुठल्याच प्रकारचा लाभ नाही झाला असं वाटतं, नाही का. पण खरं म्हणजे आपल्याला तो लाभ झालेला असतो, आपल्या लक्षात नसतं ते. असंही कधी कधी होऊ शकतं. एकदा काय झालं म्हणतात, संत नानकदासजी महाराज जे होते, नानकजी महाराज जे होते ते एकदा एका गावाला गेले होते म्हणतात. मोठं राजधानी नगर होतं, ते राजधानी शहर होतं. आणि त्या गावामध्ये ते आले असताना गावाच्या बाहेर एका ठिकाणी त्यांनी तंबू लावला, तिथं थांबले होते. प्रवास करत होते असे थांबले होते. त्यांच्या दर्शनाला खूप लोक येत होते, नाही. खूप रांगा लागल्या. आणि रांगा लागल्यानंतर राजाच्या कानावर ही खबर गेली. राजानं विचार केला, अरे आपल्या गावामध्ये थोर संत आलेत आणि सगळे त्यांच्या दर्शनाला चाललेत, आपण सुद्धा त्यांच्या दर्शनाला गेलं पाहिजे. कधी कधी राजांच्या मनामध्ये नसतात काही गोष्टी, पण प्रजेसाठी त्यांना कराव्या लागत असतात, नाही का. नसलं मनात तरी करावं लागत असतं. काही इच्छा नसताना सुद्धा काही गोष्टी कराव्या लागतात, नाही का. एखाद्या वेळेस सप्ताहात जायची इच्छा नसते पण जावं लागत असतं, नाही का. जाणं भाग आहे, नाही का. नाही जावं तर मग पुन्हा आपल्याला कोणी मान देणार नाहीत ना, त्याच्यासाठी जावं लागत असतं, नाही का. तसं त्यांना विचार आला की चला आपणही संतांच्या दर्शनाला जाऊ. पण त्यांना काही बारीत लागून रांगेत लागून त्यांना दर्शनाला जाण्याची गरज नव्हती. राजा होता, तो राजा आला की अरे सरका राजेसाहेब आले असं म्हटले. तिथं गेल्यानंतर मग राजानं नमस्कार केला. म्हणे बाबाजी काय बरं तुमच्यात विशेषता असते, लोक तुमच्या दर्शनाला येतात, तुमचं दर्शन करतात, त्यांना काय मिळतं, नाही का. काय फायदा आहे तुमच्या दर्शनाचा, काय लाभ आहे. बाबाजी म्हणले आता हेचं उत्तर मी तुला उद्या देतो, नाही का. आज थोडंसं गर्दी आहे, गर्दीमध्ये तुला उत्तर काय देऊ, उद्या देतो तुला उत्तर, नाही का. हे माझ्या दर्शनाला उद्या आपण मुद्दाम वेळ घेऊन मग उद्या सकाळी आल्यानंतर आपण तुला बोलू म्हटले, नाही का, हरकत नाही. असं म्हटल्यानंतर राजा गेला घरी. राजा निघून गेला. इकडं काय झालं की राजाला रात्री झोपला असताना त्याला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये तो भयानक स्वप्न पाहत होता. तो स्वप्नामध्ये अशा प्रकारच्या स्थितीमध्ये गेला की तो एका वनामध्ये गेलेला आहे. वनामध्ये गेल्यानंतर त्याला खूप भूक लागली, तहान लागली, पण जवळ काहीच नव्हतं. जवळ काहीही नसल्यामुळे तो भयानक त्रस्त झाला होता. स्वप्नातली गोष्ट बरं का, तो काय प्रत्यक्षात नाही.
तर त्रस्त झाला, आता खायला नाही प्यायला नाही, काय करावं, मोठी पंचायत, आणि काही मिळेना सुद्धा, कोणीच भेटेना. राजा असा त्रस्त झाला होता. तेवढ्यामध्ये त्यानं पाहिलं की एक स्त्री येत होती, तिच्याजवळ काही अन्न होतं, काही थोडंफार पाणी होतं. त्यानं सांगितलं, अरे मला एक थोडंसं पाणी आणि खायला काहीतरी दे. तिनं सांगितलं, मी चांडाळ स्त्री आहे, माझं अन्न तुला कसं जमेल, तू क्षत्रिय दिसतोस, राजा दिसतोस, माझं अन्न तुला कसं जमेल. स्वप्नामध्ये म्हणते बरं का ती बाई. त्यानं सांगितलं, नाही नाही, आता मला भूक लागलेली नाही, जर अन्न मिळालं पाणी मिळालं तर मी मरून जाईल, ज्याचं असेल त्याचं असेल, आता आपद्धर्म आहे तो, तर मला चालेल, तुझं पाणीसुद्धा चालेल, तुझं अन्नसुद्धा चालेल. ती म्हणले, मी तुला अन्न देईल पाणी देईल, पण एका अटीवर देईल, तू जर माझा पती होत असेल तर तुला देते, नाही तर देत नाही. आता राजाला पंचायत पडली नाही का, पती होणं भाग होतं, नाही पती व्हावं तर मरतो नाही का, हे अन्न देणार नाही, अन्न नाही दिले तर आपण मरतो. मग तो राजा त्या चांडाळ स्त्रीचं म्हणणं ऐकतो आणि शेवटी तिच्याजवळचं अन्न पाणी घेतलं आणि तिचा पती झाला. मग तिच्या घरी राहू लागला. मग दररोज तिच्या घरी राहायचं म्हणजे दररोज प्राण्याची हिंसा करून अन्न ह्या लेकरांना तर तिला खाऊ घालणं. पण नंतर कालांतराने 2 मुलं बाळं झाले त्याला, आणि ते मुलं अशी आळशी निघाली, आळशी नाही का, आईत खाऊ नाही, आळशी मुलं निघाले, बिलकुल कामधंदा करत नव्हते नाही का. ते सगळं घरी बसूनच याने वडिलांनाच कमवून आणायचं आणि वडिलांनाच खायला द्यायचं, सगळं ह्याने काहीच करायचं नाही. पत्नी आणि ते 2 मुलं त्यांना जगवणं ह्याची जबाबदारी झाली, दररोज जगवायचं. एके दिवशी तो वनामध्ये गेला, दुष्काळ पडला होता, वनामध्ये काही प्राणी सापडत नव्हते, कोणी प्राणी सापडला नाही. मग घरचे उपवासीच होते, मुलं उपवासी, पत्नी उपवासी, परेशान होता तो. ते मुलं म्हणले, बाबा काही आणलं नाही का, म्हणले काहीच नाही भेटलं ना, काय करू, तुमची जबाबदारी आम्हाला जगवणं, काही करा पण आम्हाला खायला द्या. म्हणजे कुठून देऊ, माझ्याजवळ नाहीच काही, मी खूप प्रयत्न करतोय, दररोज शिकार करण्यासाठी जातो पण काही मिळतच नाही, मी तरी काय करू. त्यानं सांगितलं, काय करायचं ते करा पण आम्हाला खायला दिलं पाहिजे नाही का, तुमचं काम आहे, कारण तुम्ही आमचे वडील आहात, तुमची जबाबदारी आम्हाला जगवण्याची. त्यानं सांगितलं, कसं करू नये, काहीच नाही ना माझ्याकडे, जर तुम्हाला समजा असं वाटत असेल तर मला तोडून खा, तर याच्या पलीकडे दुसरं काही नाही. असं म्हटल्यानंतर ते मुलं म्हणले, चालतंय ना, काय हरकत नाही, आम्ही तुला सुद्धा तोडून खाऊ नाही का, भूक लागली म्हणले आम्हाला, आम्ही तुम्हाला सुद्धा तोडून खाऊ, जरी वडील असले तर काय झालं नाही का. असं म्हणून त्या मुलांनी आपल्या वडिलाला पकडलं आणि शेवटी सुरा हातात घेऊन त्याच्या मानेवर ठेवणार, कापणार. तेवढ्यात त्याला एकदम जाग आला, एकदम जाग आला ना, अरे बापरे म्हणला, किती भयानक स्वप्न होतं म्हणला. लोक म्हणतात संत दर्शन आणि चांगलं होतं माणसाचं, मला तर आजपर्यंत असं वाईट स्वप्न कधीच पडलं नव्हतं, आणि आज हे असं स्वप्न पडलं. काय संताच्या दर्शनाचा फायदा आहे कोणास ठाऊक, उलट मला घाणेरडं स्वप्न पडलं, असं कधीच स्वप्न पडलं नव्हतं. त्यावेळेस तो सकाळीच उठला, लवकर स्नान वगैरे केलं, लगेच महात्म्याकडे गेला, नानकजी महाराजांकडे गेला. सांगितलं, बाबा मला असं स्वप्न का पडलं असेल, लोक तर सांगतात संत दर्शनाने जीवाला लाभ होतो, मला तर काहीच लाभ नाही झाला, उलट मला एवढी हानी झाली, असं स्वप्न माझ्या जीवनामध्ये कधीच पडलं नव्हतं नाही. त्याने सांगितलं, राजन तुला सांगू, तू राजा आहेस, प्रजेचा पैसा घेतोस, आणि प्रजेचा पैसा घेऊन प्रजेच्या कामासाठी खर्च करायला पाहिजे. मग त्या प्रजेचं शिक्षण असेल, पाण्याची व्यवस्था असेल, अन्नाची व्यवस्था असेल, दळणवळण, नाना प्रकारचे जे काही शिक्षण वगैरे असते त्याची व्यवस्था करण्यासाठी राजानं पैसे घ्यायचे असतं, कर वसूल करायचा असतो. आणि तो कर जर स्वतः राजानं खाल्ला तर त्याला पाप होतं नाही का, आणि त्या पापामुळे त्याला काय काय भोगावं लागतं काही सांगता येत नाही. आणि मग तू आत्तापर्यंत जे काही कर वसूल केलास तो स्वतःच्या कामासाठी खर्च केलास, स्वतःच्या ऐशारामासाठी खर्च केलास, आणि त्याच्यामुळे तुझ्याकडं खूप पाप झालं होतं, आणि त्या पापामुळे तुला याच्यानंतरचा जन्म प्रत्यक्ष चांडळाचा घ्यावा लागणार होता, आणि चांडळाचा पूर्ण जन्म आयुष्य तुला चांडळाचं घालवावं लागणार होतं. परंतु तू काल आलास आणि माझं दर्शन केलंस, तर ते जे सगळे जे पाप होते तुझे, ते पाप तुला स्वप्नातच भोग देऊन संपले. आता तुला प्रत्यक्ष जन्म घ्यायची गरज राहिली नाही, तुझे पाप संपले बेटा. आणि तू म्हणत होतास ना काय लाभ आहे, तर हेच लाभ आहे बघ, बाकी दुसरं काय नाही. पुढे होणार आहे, भविष्यातला जो तुझा जन्म होणार होता तो जन्म टळला, आणि आता तुला जन्म घेण्याची आवश्यकता नाही. मग आपल्याला काय वाटतं की आपण दर्शन केलं पण आपल्याला काहीच नाही मिळालं महाराजाकडून नाही का, काही नाही मिळालं, आपल्याजवळचं गेलं, जे अनिष्टकारी होतं ते गेलं, हे तरी बरं झालं ना नाही का. अर्धक्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती, पापांची शांती होते, हे तर फार महत्त्वाचं झालं ना नाही का. मग एक पहिला लाभ असा संतांच्या संगतीत आला की पापांचा नाश होतो. पापांचा नाश झाला की माणसाचं बुद्धी शुद्ध होते, आणि बुद्धी शुद्ध झाली की शुद्ध बुद्धी झाल्यानंतर माणसाला विवेक कळतो. विवेक, काय करावं काय करू नये, काय पाहावं काय पाहू नये, काय बोलावं काय बोलू नये, कसं वागावं कसं वागू नये हे माणसाला कळतं. काय प्यावं काय पिऊ नये, काय खावं काय खाऊ नये हे त्याची त्याला कळतं नाही का, विवेक उदयाला येतं नाही का. आणि असा विवेक उदयाला आला की मग जीवाला विवेक उदयाल्यामुळे नित्यानित्याचा सुद्धा विवेक होतो. काय खरं आणि काय खोटं आहे, खोटं काय आणि खरं काय याचा सुद्धा विवेक होतो. आणि मग जे खरं आहे
ते माणूस घेतल्याशिवाय राहत नाही. आणि खोटं मात्र किती प्रयत्न केला तरी घेत नाही का. खोटं एकदा कळालं की खोट्याचा माणूस स्वीकार करतच नाही. खोट्याचा त्याग होत असतो. यालाच वैराग्य म्हणत असतात. खोट्याचा त्याग होणं याला वैराग्य म्हणत असतात नाही का. खोटं कळालं की माणसाला वैराग्य कसं होतं याला सांगतो नाही का. वैराग्य म्हणजे त्याग नाही का. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. त्याग होतो ना, पण कशाने होतो. अनित्यता कळाली, खोटं कळालं की माणसाकडून त्या वस्तूचा त्याग घडत असतो आणि त्यालाच वैराग्य म्हणत असतात. पण एक माणूस रस्त्यानं चालला होता, उदाहरण सांगत असतो मी नेहमी. रस्त्यानं चालला होता आणि रस्त्यानं जात असताना त्याला रस्त्याच्या कडेला 2000ची नोट दिसली. बरं का महाराज, 2000ची नोट दिसली नाही का. 2000ची नोट दिसली आणि त्यानं इकडं तिकडं पाहिलं, कोणी पाहत नाही. ते उचलायला गेला. उचलायला गेल्यानंतर ती नोटच होती, 2000चीच होती, पण मुलांच्या खेळण्यातली होती नाही का. नोटच होती 2000चीच होती, पण मुलांच्या खेळण्यातली होती. मग आता त्यानं काय केलं, ते हातानं उचलण्यापेक्षा लाथेनं नालीत ढकलून दिली नाही का. काय वैराग्य झालं त्याला नाही का. काय वैराग्य झालं पहा बरं. 2000ची नोट खरंच असती तर ढकलून दिली असती पाया ना नाही का. रस्त्याने ढकलून दिली. त्याला वैराग्य का झालं. लाथेनं त्यानं ढकलून दिली नालीमध्ये ती 2000ची नोट. का. खोटी आहे कळाली नाही का. खोटं आहे कळाले की त्याचा त्याग घडत असतो. आपल्याला साधू संत काय करतात, हे सोडा म्हणत नाहीत. आपल्याला जग कसं आहे हे कळून देतात नाही का. जग हे नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह नाशिवंत आहे, सगळं जाणार आहे. राहणारं काही नाही, सगळं जाणार आहे का. ये भी चला जाएगा, ये भी चला जाएगा असं साधून सांगतात ना नाही का. एक बाबा असा, एक महात्मा असा, एक राजा असा गेला होता आणि तिथं महात्मा एका झाडाखाली बसलेले होते. सिद्ध महात्मा होते, बाबाजी सारखे असे सिद्ध महात्मा होते. आणि तिथं हा गेला राजा. फिरत जात असताना त्यानं पाहिलं, अरे इथं बाबाजी दिसतात, कोणीतरी महात्मा दिसतात. राजा घोड्यावरून खाली उतरला, महात्म्याला नमस्कार केला आणि सांगितलं, बाबाजी माझ्या जीवनामध्ये नेहमी मला लक्षात राहील अशी एखादी गोष्ट सांगा. मी ती कुठेही लिहू शकेल आणि मला नेहमी ती प्रेरणादायक असेल अशा प्रकारचे एकच वाक्य सांगा. ते वाक्य माझ्या जीवनामध्ये सदैव प्रेरणादायी ठरलं पाहिजे. असं म्हटल्यानंतर बाबाजीनं सांगितलं, एकच कर, यह भी चला जाएगा. असं कुठेही लिहून ठेवू नाही का. यह भी चला जाएगा नाही का. तर त्यानं काय केलं, त्याचे स्टिकरच तयार केले राजानं. राजाच होता नाही का. स्टिकर तयार केले, यह भी चला जाएगा. आणि ते स्टिकर काढायचं आणि कशावरही चिटकवायचं नाही का. कुठे आता सुद्धा आपण आणलं कुठे चिटकवलं तरी जमते की नाही सांगा नाही का. यह भी चला जाएगा नाही का. स्टिकर आपल्या कपड्यावर जरी लावलं तरी जमते नाही का. यह भी चला जाएगा नाही का. म्हणजे माझ्या लावतो, तुमच्या नका लावू राहू द्या नाही का. आपका रह जाएगा शरीर, हमारा जा सकता है नहीं क्या. आपका रहेगा शायद नहीं क्या. यह भी चला जाएगा, यह भी चला जाएगा. कशावरही लिहायचं नाही का. सांगा आता कुठं नाही लिहिलं तर जमते नाही का. सगळ्या वस्तूवर लिहिलं तरी चालते का नाही. यह भी चला जाएगा. कशावरही लिहू द्या ना. खरंच आहे का नाही. यह भी चला जाएगा. जाणारच एके दिवशी नाही का. कोणतीही वस्तू जाणार म्हणजे खोटी वस्तू आहे असं आपल्याला एकदा कळालं की मग त्याच्याविषयी काय होत असतं, वैराग्य होत असतं. आणि म्हणून आपण पहिल्यांदा संतांच्या संगतीत आलो की पापाचा नाश झाला, बुद्धी शुद्ध झाली. बुद्धी शुद्ध झाली की विवेक हृदयामध्ये आला आणि विवेक हृदयात आला की विवेकाने वैराग्य होत असतं नाही का. तैसी संसाराया समजता जाणी जे जय अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागे. वैराग्य नको नको म्हटलं तरी पाठीशी लागतं. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. अरे वाजव रे. विठाला विठ्ठला विठाला. एकदा वैराग्य झालं की वैराग्याने माणसाला ज्ञान होत असतं नाही का. विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणीशी नाही, हे विचारून ठाई ठेविले देवी. ज्याला वैराग्य झालं त्याला ज्ञान होत असतं. वैराग्य वाचून ज्ञान होणंच शक्य नाही नाही का. विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणीशी नाही. भक्ती ते न मन, वैराग्य तो त्याग. भक्ती ते न मन, वैराग्य तो त्याग. ज्ञानी ब्रह्मीभूत ब्रह्मतनु. आपण ज्ञान वैराग्यानं होत असतं असं सांगून. आता ते मागं गेलं प्रमाण खरं म्हणजे तुम्ही त्याच वेळेस द्यायला पाहिजे होतं नाही. प्रमाण होऊन गेलं. हां तर काय हरकत नाही. चांगलंच प्रमाण आहे, देवाचंच प्रमाण आहे की वाईट थोडंच नाही का. घ्यायला हरकत नाही. पण आता आपण काय पाहत होतो की वैराग्याने ज्ञान होत असतं. ज्याला वैराग्य झालं की वैराग्याने ज्ञान व्हायला वेळच लागत नाही. ज्याला विरक्ती झाली मग ज्ञान व्हायला काहीच विलंब नाही, लगेच ज्ञान होतं नाही. इकडं विरक्ती झाली, वैराग्य आलं चित्तामध्ये की बस इकडं काना वचनाची भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊन उठी कवनू एकू जो. काना वचनाची भेट झाली की लगेच ज्ञान होत असतं.
आणि ज्ञान झालं म्हणजे परमात्मा कळाला आणि तुका म्हणे कानी ऐकिली मात तेने झाला नाश जीवपणा जीवपणा तेने झाला नाश जीवपणा तुका म्हणे कानी ऐकिली मात तुका म्हणे कानी ऐकिली मात तेने झाला नाश जीवपणा जीवपणा तुका म्हणे कानी ऐकिली मात तेने झाला नाश जीवपणा तेने झाला नाश हो जीवपणा तुका म्हणे कानी ऐकिली मात तिने झाला जीवपणा तिने झाला जीवपणा आपली मात तोची झाला घात जीवपणा जीवपणाचा घात होत असतो लगेच आणि लगेच परमात्म्याचं ज्ञान होतं आणि मग परमात्मा सर्वत्र आहेत अशा प्रकारचं ज्ञान झाल्यामुळे जिकडे पाही तिकडे देवच देव त्याला दिसत असतो जिकडे पाही तिकडे देव ऐसा भाव देकाही किंवा जे जे दृष्टी दिशेत येते हरिरूप पूजा ध्यान जप त्याशी नाही सर्वत्र परमात्म्याचं ज्ञान होतं ज्ञान एकदा का झालं की जीव कृतार्थ होत असतो म्हणून ज्ञान होणं जीवनामध्ये फार गरजेचं आहे असा ज्ञान होणं म्हणजेच उत्तम लाभ आहे म्हणून सांगतात हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम आणि हा जो जाणणारा आहे त्यानं भगवंताचं ज्ञान प्राप्त करून घेतलं तो सुद्धा देवरूपच होऊन जातो एके दिवशी त्यालाही देवत्व प्राप्त होतं आणि अशा प्रकाराने देवत्व प्राप्त झाल्यानंतर तो जीव धन्य होतो कृतकृत्य होतो पण एकानं सांगितलं महाराज आम्ही संतांच्या संगतीत खूप दिवस राहून पाहिलं पण ते तुम्ही म्हणतात ते काहीच नाही बा पापाचा नाशही झाला नाही पुन्हा विवेकही नाही वैराग्यही झाले नाही ज्ञान कशाला म्हणतात ते तर माहीतच नाही का इतके दिवस राहिलो म्हणजे संतांच्या संगतीत एवढा होतो तेव्हापासून आता म्हातारा झालो तरी पण काही लाभ झाला नाही म्हणजे नाही का असं जर असेल तर त्याचं म्हणणंही खोटं असू शकत नाही का तशी राहिलं असेल नाही पण त्याच्यामध्ये काही गोष्टी असू शकतात बरं का ज्यांना तुम्ही संत समजलात कदाचित ते संत नसतील आणि तुम्ही त्यांना संत समजून राहिलं असेल असंही होऊ शकतं नाही का एक पहिली गोष्ट नाही का ते संत नसावेत आणि तुम्ही त्यांना संत समजलं पण एखाद्या वेळेस असंही असू शकतं नाही का ते संत होते पण तुम्हाला ते संत आहेत म्हणून कळाले नाहीत तुम्ही त्यांचा अनादर केला नाही का संत कळाले नाहीत तुम्हाला आणि मग त्या तुमच्याकडून श्रद्धा झाली नाही त्यांच्याविषयी श्रद्धा नसेल तर श्रद्धेविना ज्ञान होणं शक्य नाही का जरी संत आपल्याजवळ असल्यानं आपल्याला श्रद्धा नसेल तर श्रद्धेविना ज्ञान होत नाही का आणि तिसरी गोष्ट अशी असू शकते की जरी ते संत असले पण तुमच्या ठिकाणी जर समजा अधिकारच नसेल अनधिकारी असाल तर अनधिकाऱ्यानं किती दिवस काही ऐकलं आणि किती दिवस संतांची संगती केली तरी फायदा नाही ना जसं आपण पाहतो परीस आहे परिसाच्या संगतीत राहिलं की लोखंडाचं सोनं होतं नाही का लोखंडाचं सोनं होतं म्हणतात जरी गंजलेलं लोखंड असलं तरी पण परिसाच्या संगतीत आले की त्याचं सोनं होतं आपुल्या महिमाने परिस धातू केले सोने परिस धातू केले सोने परिस धातू केले सोने आपुल्या महिमाने परिस धातू केले सोने परिस धातू केले सोने परिस धातू केले सोने आपुल्या महिमाने परिसे धातू केले सोने धातू म्हणजे मग लोखंडाचे जे धातू असतात त्या धातूंना सोनं करतो परिस नाही का पण जर समजा खापरच त्या म्हणजे खापर मला की याचं सोनं करतं म्हणा हे परिस नाही कारण मग खापर त्याच्या संगतीत खूप दिवस राहिलं परिसाच्या वर्ष राहिलं 2 वर्ष राहिलं 10 वर्ष 50 वर्ष जरी राहिलं तरी खापराचं सोनं होईल नाही का नाही झालं नाही का मग खापरा परिस काय करी नाही का काय करिता नोही नीट श्वानाची ती पूस खापरा परिस काय करी काही काही गोष्टी त्या तशाच असतात नाही का त्या बरोबर होतच नसतात नाही का जसं श्वानाचं पूस म्हणजे कुत्र्याची शिपूट किती नीट करायला गेलं तरी ती होतच नसते कारण तिचा स्वभाव तसा नाही का बदललेला स्वभाव असतो ती काय नीट होणंच शक्य नाही तसंच खापर किती दिवस जरी परिसाच्या संगतीत राहिलं तरी त्याचं सोनं होतच नाही का त्याचं कारण का अनधिकाऱ्यानं असंच किती दिवस जरी संतांची संगती केली तरी फायदा होत नाही मग संत नसून आपण संतांची संगती केली तरी फायदा होत नाही आपण जरी अधिकारी असलो तिकडं संत नसतील आणि संतत्व त्यांच्या ठिकाणी नसेल
तर मग काय फायदा होईल नाही का. म्हणून संतांची लक्षणं कळाली पाहिजेत. संतांची लक्षणं असतात, संतांची भूषणं असतात आणि संतांची दूषणं सुद्धा असतात बरं का. काय तर त्या दूषणांकडेही पाहायचं नाही, भूषणांनाही फार महत्त्व द्यायचं नाही, पण लक्षणं त्यांच्या ठिकाणी आहेत की नाही पाहायचं. आणि लक्षणं जर जुळली मग मात्र त्यांच्या चरणाला लागायला हरकत नाही. मग तिथं पाय ठेवायचे तर उचलायचेच नाही. येथून या नुठवू माथा मरणा वाचून सर्वथा. एकदा जर तिथं लक्षणं दिसले संतांचे मग मात्र मरण जरी आलं तरी पण त्यांच्या पायावरून डोकं काढायचंच नाही. नाही का, लक्षणं दिसली पाहिजे. लक्षणं महत्त्वाची आहेत, भूषणही तेवढे महत्त्वाचे नाहीत. आणि दूषणाला तर लक्ष द्यायचंच नाही. दूषण एखादा असू शकतं नाही का. दूषण म्हणजे काय, एखादा दोष संतांच्या ठिकाणी सुद्धा असू शकतो बरं का, असू शकतो एखाद वेळेस नाही का, पण त्या दोषाकडे लक्ष नाही द्यायचं. संत डोंगरीजी महाराजांची 2 वेळेला कथा ऐकली होती मी. त्या कथेमध्ये त्यांनी सांगायचं म्हणायचं की संतांच्या ठिकाणी एखादं दूषण असू शकतं नाही का. भगवंत त्यांच्या ठिकाणी एखादं दूषण ठेवतात म्हणले नाही का. त्याचं कारण काय ते उदाहरण सांगायचे. म्हणले एखादं छोटंसं बाळ असतं, दिसायला खूप सुंदर असतं, आणि त्या सुंदर असणाऱ्या बाळाला आईनं जर स्नान वगैरे घातलं, साबण लावून त्याला पावडर लावलं, नवे कपडे घातले, त्याच्या डोळ्यात काजळ वगैरे घातलं, पुन्हा त्याला गंध वगैरे लावला तर सुंदर दिसतं ते लेकरू, नक्षत्रासारखं सुंदर. पण ती आईला राहवत नाही. ती त्याला पाहते आणि राहून राहून काय होतं की तिला थोड्या वेळानं पुन्हा ती काजळाच्या डबीमध्ये बोट घालते आणि त्याच्या गालावर एक काजळाचा ठिपका देते नाही का. आता कशाला लावलं बाई तू, किती छान दिसायला ते नक्षत्रासारखं, छान दिसतं लेकरून, आता कशाला काळं लावलं त्याच्या गालाला. तिला विचारलं असं का केलं शे, काळं का लावलं त्या गालाला बाळाच्या. ती म्हणली माझ्या तानुल्याला कोणाची दृष्ट लागू नये याच्यासाठी लावलंय ते नाही का. ते कशासाठी लावलं ते काळं थोडंसं, माझ्या तानुल्याला कोणाची दृष्ट लागू नये याच्यासाठी. तसं भगवंत आपल्या भक्तांना खूप सजवतात आणि मग ही आपली कुणाची दृष्ट लागू नये म्हणून एखादा कुठंतरी थोडंसं गालबोट थोडंसं काहीतरी ठेवतात नाही का. महाराज जी बहुत अच्छे है लेकिन जरा गुस्सा करते ज़्यादा नहीं क्या, असं कुठंतरी असतं नाही का, बहुत गुस्सा करते, ऐसा गुस्सा करते यही दोष है नहीं का. बस तो ये भगवान ने रख दिया है जानबूझकर, क्योंकि हमारे हाँ हमारे महाराज में गुस्सा करते ज्यादा, दिखाओ क्या बोलते बंदूक ऐसा साथ होता में है छे. नहीं का? एक दोष तो होता है कोई ना कोई नाही का. बंदूक वाले बाबा. काही ना काहीतरी एखादा दोष असतो नाही का. हेच असू द्या, कोणता ना कोणता तरी एखादा दोष असतो. रागावतात किंवा असं बोलतात तसं बोलतात, काय असते असेल. नाही तर पैसेच जास्त मागत राहतात, हे मागतात ते मागतात. पैसे मागतात का, त्यांच्या घराला थोडंच लावायचे नाही. पैसे मागितले तरी संसार तुमच्याच कामासाठी लावतील, चांगलंच काम करतील नाही का. महाराज कधी पैसेच मागत राहतात. पैसे मागितले तर घरी लावले काय त्यांनी आपल्या, ते हां चांगलंच केलं ना. घरात नाही तर कोणाला लावायचं नाही का, तुम्हालाच लावायचं नाही. तुमचे घेतले तुम्हाला लावले, पण काहीतरी दोष दिसतो नाही का एखादा तरी. पैसेच खूप मागतात, काहीतरी करतात, लोभच आहे असं तसं दिसतं. पण हे कशासाठी ठेवतात, त्यांना एखादा दोष असू शकतो. मग दूषणाकडे लक्ष नाही द्यायचं. भगवंतांना मुद्दाम ठेवलेलं असतं ते, आपल्या संतांना दृष्ट लागू नये कुणाशी नाही का. त्याच्यासाठी मग हे भगवंताने एखादा दोष ठेवलेला असतो. तर सांगायचं तात्पर्य, दूषणाकडे लक्ष द्यायचं नाही आणि भूषणाकडे जास्त पाहायचं नाही. भूषण कोणालाही धारण करता येत नाही. आमच्यासारखे कपडे कोणालाही घालता येते नाही, त्याला कपडे घालायला काय लागतं. मग दाढी जटा ठेवता येणार नाहीत का, कपडे घालता येते का. दाढी जटा ठेवता येते. एक वर्षभर दाढी नाही केली, जटा नाही काढल्या, झालं आमच्यासारखं दिसेल नाही का. मग त्याला काय, कोणालाही करता येईल हे नाही का. हे भूषणालाही महत्त्व नाही, पण त्याची लक्षणं फार महत्त्वाची. लक्षणं कुणालाही नाही मिळत बरं का. हां, लक्षणं असे बाजारात मिळत नसतात. लक्षणं ते जन्मजात असतात, भगवंताच्या कृपेने प्राप्त होत असतात. लक्षणं महत्त्वाची. काय लक्षणं आहेत ती लक्षणं आपण बरीचशी पाहिले साधू संतांच्या अभंगामध्ये. संतांनी अभंगांमध्ये आपल्याला लक्षणं सांगितले. संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याची अंगी, किंवा दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. बरेच अशी संतांची लक्षणं सांगितले, पण त्यामध्ये सगळी लक्षणं एका ठिकाणी अशी समग्र लक्षणं यावीत अशा प्रकारचं एक लक्षण. आपण जी भागवत कथा ऐकत आहात दिदीजींच्या मुखातून, त्या भागवत कथेमध्ये तृतीय स्कंधामध्ये भगवान कपिलांनी देवहूती मातेला संतांची लक्षणं सांगितली. आई संत संगती करायला पाहिजे. संत संगतीमध्ये माणसाला परमात्म्याचं ज्ञान होतं. मग काय होतं, माणसाला परमार्थ घडतो, भक्ती घडते, आणि मग चित्त संसारातलं निघून देवाकडं लागतं. आणि देवाकडे एकदा चित्त लागलं की मग मात्र माणसाच्या दुःखाचा अंत होत असतो, जीवाला समाधान मिळतं. चित्त संसारातून निघालं पाहिजे आणि देवाकडे लागलं पाहिजे, पण चित्त संसारातून निघत नाही आणि देवाकडं लागत नाही. फार अवघड असतं नाही का. संसारातून चित्त निघत नाही. ते संतांचे चित्त वेगळे असतात. हे बाबाजींचं चित्त असेल, महात्म्यांचे चित्त असतील, ज्ञानेश्वर माऊली, तुकोबराय, नाथराय, नामदेवराय, हे जे थोर शंकराचार्य महाराज, हे जे थोर महात्मे आहेत, यांचं चित्त संसारातून निघालं आणि देवाकडं लागायला वेळच लागला नाही. जसं कसं असतं ते लोण्यातला केश असतो की नाही, लोण्यातला केश काढायला काही ताण होत नाही ना.
नुसतं असं टोकाला धरलं आणि ओढलं की सरकन निघतो, चटकन निघतो नाही का, वेळच लागत नाही त्याला, चट दिशी निघतो. पण ते जर वाळलेल्या चपातीत केस असेल तर लवकर निघतो ना, निघता निघत नाही महाराज नाही का, तुटण्याची शक्यता असते पण निघण्याची कमी शक्यता असते नाही का, तुटेल तो नाही का, निघत नाही. पण तो वाळलेल्या चपातीतलाही केस जर हळूच काढायचा असेल, जसा आहे तसा पूर्ण जर सगळा केस काढायचा असेल तर एक उपाय केल्यावर जमतं नाही का. काय उपाय करायचा, त्याला थोडा पाण्याचा ओलावा देत चालायचा आणि पाण्याचा ओलावा देता देता ती चपाती नरम होईल. नरम झाल्यानंतर मग त्यातला केस काढता येणं शक्य आहे नाही का. काढता येईल का नाही, काढता येईल ना. तसंच आहे पहा, आपले मनसुद्धा संसारात असे गुरफटून गेलेत वाळलेल्या चपातीतल्यासारखे नाही का, निघता निघत नाहीत महाराज आणि देवाकडे लागतच नाहीत नाही का. मग थोडासा ओलावा द्यायचा सत्संगतीचा, असं संत संगतीचा ओलावा देत जर गेलो आपण तर या सत्संगतीच्या ओलाव्याने काय होईल की हळूहळू आपले मन नरम होतील आणि मग संसारातून निघून देवाकडे लागतील. पण संत कळाले पाहिजेत बरं का, नाही तर संत कळून नसून दुसऱ्याची संगती केली तर दुसरंच व्हायचं नाही का. त्याच्यामुळे संतांची लक्षणं काय असतात ते भगवान कपिलांनी देवहूती मातेला सांगितले. तितिक्षव कारुणिकाः सुहृदः सर्वदेहिनां अजातशत्रवः शान्ताः साधवः साधुभूषणाः मय्यनन्येन भावेन भक्तिं कुर्वन्ति दृढां मत्कृते त्यक्तकर्मानस्त्यक्त स्वजन बांधवाः. पाबर किती गोड लक्षण आहे. 2-3 श्लोकामध्ये पण अशी छान श्लोक सांगितले, छान छान लक्षणं सांगितले. पहिलं लक्षण सांगितलं तितिक्षवः, साधू सहनशील असतात नाही का. साधूला सहन करण्याचा स्वभाव असतो. सहन करणं खूप, निंदा स्तुती शीत उष्ण सुख दुःख मान अपमान हे सगळं सहन करायचं, सारखं समजायचं नाही का. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ नाही का. ज्ञानाचा उद्बोध भक्तिप्रेमाचा कल्लोळ. तितिक्षवः, तितिक्षा असते साधूमध्ये, सहन करण्याची शक्ती असते. काही कधी कधी भूक असते, तहान असते, हे सुद्धा सहन करावं लागतं नाही का. साधूला सगळं वेळेवरच मिळेल असं मात्र काही सांगता येत नाही. कधी वेळ लागतो, कधी लवकर मिळतं, कधी उशिरा मिळतं. जसं असेल तसं सहनच करावं लागतं नाही का. कधी चांगलं मिळतं, कधी कसंही मिळतं नाही का. कधी रुखी सुखी भाकरी खावं लागते, कधी कधी तुपासोबत खायचं असतं नाही का. कधी कधी वाटीनं तूप, तो तांब्यानं तूप वाढतात माणसं, कधी कधी रुख सुख तसंच खावं लागतं नाही का. काय समयासी सादर व्हा. सोनी हत्तीवर कोणी दिवसी पालखी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालून जावे समयासी सादर व्हावे. तितिक्षवः, सहनशील साधू असतात. साधूंनी सहन करायचं असतं. साधू खरंच सहन करतात, खूप सहन करतात. तुका म्हणे तोची संत सोसी जगाचे आघात. खुशी जगाचे आघात पहिलं लक्षण तितिक्षवः. आणि दुसरं आहे कारुणिकाः. कारुणिक म्हणजे दयाळू असतात संत, खूप दया त्यांच्या अंतकरणामध्ये. त्यांचे जे सेवा करतात त्यांच्यावरही ते दया करतात आणि त्यांचा जो विरोध करतात, त्यांना त्रास देतात, त्यांच्यावरही ते दया करतात. आणि कोणी सेवाही करत नाहीत आणि विरोधही करत नाहीत तरी त्यांच्यावरही दया करतात नाही का, असं आपल्याला पाहायला मिळतं. जसं ज्ञानेश्वर महाराजांची सेवा केली भोजलिंग काकाने. भोजलिंग काकाने त्यांना ओळखलं होतं नाही का. भोजलिंग काका सुतार समाजाचे होते, पण ज्ञानेश्वर माऊलींना त्यांनी ओळखलं. म्हणले अरे हे फार मोठे महात्मे आहेत नाही का, लोकांना कळत नाही, यांचा तिरस्कार करतात, हे वेडी माणसं आहेत नाही का. अरे तुम्हाला कळत नाही म्हणले, तिन्ही देव आहेत रे साक्षात. ती मुक्ताई सुद्धा देव आहे नाही का साक्षात. काय करायला लोकांना कळत नाही, पण त्यांनी सेवा करायची खूप. अंगा खांद्यावर खेळवायचं ज्ञानेश्वर माऊलींना, निवृत्तीनाथरायांना, सोपान काकाला, मुक्ताईला अंगा खांद्यावर खेळवायचं भोजलिंग काकाने. मग भोजलिंग काकावरही तीच कृपा केली नाही का. आणि एक विसोबा काका म्हणून होते, त्यांना मात्र खूप त्रास दिला नाही का. त्यांच्या आईवडिलांना त्रास दिला, ज्ञानेश्वर माऊलीला त्रास दिला, निवृत्तीनाथरायांना त्रास दिला, मुक्ताईला, सगळ्यांना त्रास दिला नाही का. आणि त्याच्यावरही तीच कृपा केली, त्यालाही गुरुच बनवलं नाही का. म्हणजे त्यांच्यावरही कृपा, दया नाही का. भूतांची हे दया. म्हणतात कारुणिकाः. कारुणिक म्हणजे दयाळू. जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेच जाणावा. अशा प्रकारचा स्वभाव ज्यांचा आहे त्यांना कारुणिक म्हणतात. कारुणिकाः. पुन्हा सुहृदः सर्वदेहिनां अजात शत्रवः शांताः. पाबर किती लक्षण. याच्यानंतर दुसरं लक्षण सांगितलं की साधू कसे असतात. सुहृदः सर्वदेहिनां, संपूर्ण प्राणीमात्रांविषयी ज्यांना सुहृद म्हणतात, त्यांच्याकडून काहीही अपेक्षा न करता त्यांच्या हिताची सतत काळजी करणारा त्याला सुहृद म्हणत असतात. संत सर्वांचे सुहृद असतात, सर्वांच्या हिताची काळजी करत असतात, म्हणून त्यांना सुहृद म्हणतात. तर अशा प्रकारचे सुहृद सर्वदेहिनां, संपूर्ण जेवढे जीवमात्र आहेत त्या सगळ्या जीवमात्रांचे ते सुहृद असतात संत, असं सांगतात. तिसरं लक्षण सांगितलं
सुरदसर्वदेहिनाम अजात शत्रवः. चौथं लक्षण सांगितलं, अजात शत्रू असतात संत, ज्यांना शत्रूच जन्माला आलेला नाही का. संतांचा शत्रू कोणी जन्मालाच आलेला नसतो. म्हणजे ते कोणाला शत्रू समजतच नसतात. आपला ते सगळ्यांना आपले समजत असतात, कोणाला शत्रू समजत नसतात, म्हणून अजात शत्रू असतात. पहा ना, आता भगवान संत श्रेष्ठ तुकोबराय भामचंद्र डोंगरावर राहत असताना गुफेमध्ये राहत होते. ज्या गुफेमध्ये तुकोबराय राहत होते साधना करायला, त्याच गुफेमध्ये वाघही राहत होता, म्हणजे वाघोबा राहत होते. आणि त्याच गुफेत नागोबा राहत होते, आणि त्याच गुफेमध्ये तुकोबा सुद्धा राहत होते. तुकोबा, नागोबा, वाघोबा हे सगळे एकाच गुफेमध्ये राहत होते नाही का. मग तुकोबा, वाघोबा, नागोबा एका ठिकाणी राहतात आणि कसे भाऊभावासारखे राहतात. पहा बरं कसं काय बरं. यांना एकमेकाशी वैर नाही का, निर्वैर शांत राहतात, एकदम शांत. म्हणजे अजात शत्रू आहेत, त्यांना शत्रूच वाटत नाही कोणी नाही का. त्यांचं कोणी शत्रू नाही, मित्र नाही. चित्तशुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र ही न खाती सर्पत्या. म्हणून अजात शत्रवहान. पुन्हा शांत, हा शांत वृत्तीचे असतात साधू. किती जरी त्रास झाला तरी सहन करायचा, अशा प्रकारची जी वृत्ती असते त्याला शांत म्हणतात. त्यांच्या मनामध्ये किती जरी विकार उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला तरी ज्यांच्या मनात विकारच उत्पन्न होत नाही, राग येत नाही त्यांना, काही नाही, अशी जी वृत्ती असते त्यांना शांत वृत्तीचे महात्मे म्हणत असतात. शांत असणं नाही का, ही शांत वृत्ती फार सर्वांनाच नाही मिळणं शक्य, पण शांत असतात बरं का महात्मे, खूप शांत असतात. आणि त्यांची ती शांती जी आहे ती इतकी पराशांती असते की त्या शांतीमध्ये कोणी बिघाड करू शकत नाही. बऱ्याच साधू संतांच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते की त्यांची शांती अखंड असते, कधीच बदलत नाही त्यांची शांती. तर असं शांत असतात ते. अजातशत्रवः शांताः. आणखीन एक महत्त्वाचं लक्षण सांगितलं साधूचं, साधव साधुभूषणाः. साधू साधूंचं भूषण असतात नाही का, साधू साधूंचं भूषण असतात. आता जर कधी आमच्याबद्दल तुम्ही स्वामीजीला विचारलं कसे आहेत, ते म्हणा बहुत अच्छे, कधी म्हणणार नाही का. आणि आम्हाला जर विचारलं तर आम्ही सुद्धा तेच बहुत अच्छे साधू. जर यदि साधू होतो नहीं कहा, साधू ना हो तो भी साधू साधू की टिंगल करेगा नहीं कहा. नहीं कहा साधू ना होने के बाद किसी कोई भी साधू का नाम ले लो बस उसकी टिंगल करेगा. ऐसा है वो क्या साधू है, इसको क्या साधू बोलते हैं नहीं का, असं म्हणणार नाही का. साधू कभी साधू की टिंगल नहीं करता, साधू की बदनामी नहीं करेगा. साधू का महत्व भी सबको बतलाएगा नहीं का, सबको महत्व बतलाएगा. और साधु उसी को कहते नहीं का. साधु को बड़प्पन देगा तो वही साधू होगा. साधू यदि साधू को बड़प्पन नहीं देता तो साधू कैसे हो जाएंगे नाही का. तो साधूच असतात नाही का. साधूनं साधूचं महत्त्व वाढवायला पाहिजे. आणि आपल्याला तर आजकाल असं पाहायला मिळतं, एका साधूजवळ आपण दुसऱ्या साधूचं महात्म्याचं नाव काढलं की ते दुसऱ्याची टिंगलच करायला लागतं नाही का. त्याला का महाराज म्हणतात का, ह्याला का महाराज म्हणतात, तुलाच महाराज म्हणायचं काय म्हणे का, त्याला नाही महाराज म्हणायचं तुला काय महाराज म्हणायचं म्हणे का. असं होतं नाही का. मग एकाला आपण जर महाराज नाही म्हणलं तर दुसरा आपल्यालाही महाराज म्हणत नाही का. असं सुद्धा होतं ना. एका गावामध्ये तेंगडे महाराजांनी विनोद सांगितला होता. म्हणजे एका गावामध्ये असा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये बरेच महात्मे यायचे आणि एका घरी सांगितलं होतं तुमच्याच घरी हे महात्मे नाही का. जसं भानुदास महाराज समजा, भानुदास महाराज तुमच्याकडेच महाराज आलेले, थांबायचं बरं का. तर याने थांबवायचे आपल्याकडे महात्मे नाही का. तर महात्मे थांबत असताना मग काय झालं, एक महात्मा अगोदर आले होते, एक संत आले होते अगोदर, त्याच्यानंतर दुसरे संत आले. तर आल्यानंतर थोडंसं ते बाहेर गेले, जे पहिले थांबलेले होते ना बाहेर गेले. मला हे बैल इथं कशाला आणलं असतो नाही का. ते नंतर आलेला महात्माला बैलाला इथं कशाला आणलंच नाही का, बैलाला इथं कशाला आणलंच म्हणल्यानंतर मग हे थोडा वेळ थांबले की नंतर हे बाहेर गेले, नंतर आलेले. तर ते पहिले आले, ते मला ह्या गाढवाला इथं कशाला बोलवलं नाही का. बरं आहे का. ते दोघं एकमेकाला गाढवून बैल म्हणायला लागले. असं म्हटल्यानंतर ते माणूस मला काय बाबा, आता भानुदास महाराज मला आम्ही सगळ्यांना महात्मे समजितून ठेवतो, यांची सेवा करतो, आणि हे काय असं नाही का. पण भानुदास महाराजही काही सामान्य नव्हते, बऱ्याच साधूच्या सोबत राहिलेले होते नाही. त्यांनी त्यांची जिरवायची ठरवली नाही का, जिरवायची नाही का दोघांची सुद्धा. मग त्यांनी काय केलं, जेव्हा जेवायला बसायचं, हातपाय धुवून या म्हणले, बसा जेवायला. चांगले ताटं वगैरे व्यवस्थित केले होते, पुन्हा पाटाला पाडले होते, रांगोळ्या काढल्या होत्या, उदबत्त्या लावल्या होत्या, बसायला चांगलं टाकलं होतं, बसायला टाकलं. नंतर जेव्हा ताटं वाढून आले तर एकाच्या ताटामध्ये हरळी होती आणि एकाच्या ताटामध्ये कडव्याचे बारीक बारीक तुकडे होते नाही का, बाकी काहीच नाही का. ते जेवायला बसल्यानंतर मला हे काय, मला जेवा पुंडलिक वरती म्हणा सुरू करा. ते मला हे काय, मला हे काय म्हणजे तुमचं खाद्य आहे नाही का. म्हणजे ते कसं काय, म्हणजे महाराज आम्हाला काही माहीत नव्हतं तुमच्याबद्दल, पण तुम्ही एकमेकाची ओळख करून दिली आम्हाला, तेव्हाच कळालं हे काय आहे नाही का. तर त्याने सांगितलं महाराज तुम्ही बाहेर गेलात ना, तेव्हा यानं सांगितलं या गाढवाला कशाला इथं बोलवलं मला. मग नंतर माहीत झालं तुम्ही गाढव आहेत म्हणून नाही का. तर नंतर तुम्ही बाहेर गेल्यानंतर हे महाराज म्हणले की तुम्ही ह्या बैलाला इथं कशाला बोलवलं नाही का. तर मला कळालं तुम्ही बैल आहेत, मग बैलाला कडबा लागतो, तुम्ही कडबा खा, गाढवाला हरळी लागते, तुम्ही हरळी खा, आता बाकी दुसरं काही नाही का. ह्या दोघांनी सुद्धा पाय धरले त्याचे नाही का. भानुदास महाराजाचे पाय धरले, म्हणजे बाबा आता आजच्या दिवस खायला द्या बाबा, आता काय करा, आता याच्यानंतर कधी म्हणायचं नाही दुसऱ्याला काही नाही. साधूला असं जर टिंगर करत असेल तर साधूचीच किंमत राहणार नाही ना.
साधूनं साधूचं महत्त्व वाढवलं पाहिजे नाही का. साधू साधूंचं भूषण असतात नाही का. साधू साधूचं भूषण असले पाहिजे. कधी आम्हाला विचारलं भानुदास महाराज अरे वा खूप चांगले बरं का, खूप छान गातात, चांगले येत नाही का, असंच म्हणायला पाहिजे ना. कोणी माघारी सुद्धा आणि तोंडावर सुद्धा म्हणायला पाहिजे. माघारी तोंडावर चांगलं म्हणायचं, माघारी निंदा करायची, वा रे वा हे का चांगले नाही का, हे बरोबर नाही का. कधी कधी वा महाराज कसे आहेत नाही का, महाराजांच्या बद्दल विचारलं आम्हाला समजा कसे आहेत, मला वा खूप चांगला स्वभाव, चांगला आहे त्यांचा, शांत स्वभावाचे. कधी भेटले तर आपलं काय चाललंय नाही का, चांगलं म्हणलं तर आपल्या बापाचं काही चाललंय का नाही, चांगलं म्हणायला काय जाते नाही का, चांगलं म्हणायचं ना बरं काय फरक पडायला नाही का. साधू साधूंचं भूषण असतात नाही का. साधव साधू भूषणा हे साधूचं लक्षण आहे नाही का. पुन्हा मय्यानन्येन भावेन भक्तिम कुर्वन्ति दृढाम, भगवंताची अनन्य भावानं जे भक्ती करतात आणि भगवंतासाठी सर्वस्वाचा त्याग करायची तयारी असते. पाहिले महात्मे सगळं घरदार सोडून इथे येऊन बसले नाही का. आपलं घर सोडलं, दार सोडलं, आई वडील सगळ्यांचा परित्याग केला आणि भगवंताची भक्ती करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून जोग घेतला नाही का. काय बरं काय गरज होती का त्यांना, पण हे करायचं आहे. सर्वस्वाचा त्याग भगवंतासाठी करतात. भगवंत सांगतात मय्यानन्येन भावेन भक्तिम कुर्वन्ति दृढाम मत्कृते त्यक्त सर्व कर्मानस त्यक्त स्वजन बांधवाहा. माझ्यासाठी ज्याने सर्व कर्मांचा त्याग केला, स्वजन बांधवांचा सुद्धा त्याग केला, लाथ मारली स्वजन बांधवांना सुद्धा, कोणाचाच विचार नाही देवाच्या प्राप्तीसाठी, असे जे असतात ना त्यांना संत म्हणायला हरकत नाही. अशा संतांच्या संगतीत राहिल्यानंतर जर आपण संतांच्या संगतीत राहिलो तर मग उत्तम लाभ झाल्याशिवाय राहतच नाही. म्हणून सांगतात हे तू एक संता ठाई लाभ पायी उत्तम विठ्ठला 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 विठ्ठला. पण काही गोष्टी कोणाजवळ असल्या तर आपल्याला मिळवायच्या असल्या तर काही द्यावं लागत असतं, तेव्हाच काही मिळत असतं नाही का. असं पाहायला मिळतं आपल्याला. एखाद्याजवळ जर एखादी वस्तू असेल तर आपल्याला ती घ्यायची असेल तर आपल्याला पैसे द्यावे लागतात किंवा त्याच्या मोबदल्यात एखादी वस्तू द्यावी लागते, म्हणजे आपल्याला ते मिळत असतं. तसं संताकडे जो हा उत्तम लाभ आहे तो कशाने मिळेल नाही का. काय दिलं म्हणजे मिळेल तर सांगतात त्यांचं दुसरं काही द्यायचं नाही, फक्त त्यांचा दास म्हणून घेतला काम होते. हे अभंगाच्या आपुली ममता नाही दिही, आपुली ममता त्यांना नसते, दया सगळ्यांच्या प्राणी मात्र सर्वाभूती दया साधू म्हणावी ऐसिया संपूर्ण प्राणी मात्र जे का रंजले गांजले त्यासी म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरीना. महात्म्यापासून आपल्याला जर काय मिळवायचं असेल तर उनको को देने की जरूरत नहीं, उनका दास्यत्व करना पड़ेगा, सेवा करनी पड़ेगी. सेवा के बगैर उनके पास से कुछ नहीं मिलेगा. सेवा नहीं करोगे तो कुछ नहीं प्राप्त होगा. सेवा करनी पड़ेगी आणि सेवा करायलाच पाहिजे, कारण सेवेनं आपण धन्य होत असतो, कृतकृत्य होत असतो. ज्यांना संत सेवा घडते त्याचं खरोखरच भाग्य. म्हणून म्हणविता त्यांचे दास, ज्यांचा दास म्हणून घेतला आपण की मग पुढे आस उरेना, ते आपल्या दासाला सर्वस्व देत असतात. जो दास्यत्व करत नाही त्याला काही मिळत नाही का. संतांकडून काही मिळवायचं असेल तर सेवा केल्याशिवाय काही मिळणं शक्य नाही का. गुरुवर्य स्वामीजी एक प्रसंग सांगायचे. स्वामीजी म्हणायचे एक बाबाजी होते आणि त्या बाबाजीला सोनं तयार करण्याची विद्या येत होती नाही का. सोनं तयार करता येतो त्यांना. आम्हाला विचारता नाही तुम्हाला येते का नाही, आम्हाला येत नाही रे बाबा नाही का. सोनं तयार करण्याची विद्या येत होती. तर ते असं कळत कळत राजाला कळालं नाही. राजाला कळालं की यांना सोनं तयार करता येतं. तर सोनं तयार जर करता येतं तर मग आपण राजानं विचार केला आपण जर ही महात्म्याकडून विद्या शिकलो तर आपल्याला खूप चांगलं होईल, आपल्याला भरपूर सोनं तयार करता येईल, राज्य सांभाळताना काहीच कमी पडणार नाही आपल्याला. मग बाबाजीला बोलवायचं ठरवलं नाही का. पण जे शिपाई पाठवले ते शिपाई जरा थोडेसे विचित्रच असतात ना. ए महाराज उठ चल, तुला महाराजानं बोलवलं नाही का, राजानं बोलवलं चल. आता ते बोलणं तसलं जमत नाही ना साधूला नाही का. साधू तसं सहन करू शकत नाही. साधू साधूच असतात. काय तुझ्या का बापाचा नोकर आहे का म्हणले नाही का, तुझ्या घरी यायला नाही येणार. तुझा राजा बोलील, आज राजा असेल तर जागचा असेल त्याचं मी येत नाही. कसं येत नाही, कसं येत नाही म्हणल्यानंतर जबरदस्ती त्यांना उचलून नेलं तिथं नाही का. महाराजांच्या समोर राजाच्या समोर उभा केला. राजानं सांगितलं बाबाजी म्हणजे काय तुम्हाला सोनं तयार करता येतं म्हणे. हां करता येते. मला शिकवा ते म्हणे. नाही शिकवणार. का नाही शिकवणार म्हणे, माझी इच्छा नाही तुला शिकवायची नाही का. तुम्हाला माहिती आहे मी कोण आहे म्हणजे राजा आहेस. मग जर समजा नाही मला शिकवलं तर मी काय करेल माहिती आहे म्हणजे काय शिक्षा देशील, दुसरं काय करशील. आणि शिक्षा देत असताना जास्तीत जास्त काय करशील, मृत्यूदंड देशील. याच्या पलीकडे काय करशील, भीत नाही मृत्यूला मी. जाय नाही शिकवित तुला, नाही शिकवायचं म्हणजे नाही शिकवायचं. ते मला आगावचं आहे का महात्मा नाही का, नाही शिकवित म्हणे नाही का. म्हणजे बाबाजी तुम्हाला 1 महिन्याची सवलत आहे. 1 महिनाभर तुम्हाला मी माझ्या कारागृहात ठेवणार आहे.
मी 1 महिन्यात जर मला शिकवलं तर ठीक आहे, नाही शिकवलं तर तुम्हाला फाशीवर चढील 1 महिन्यानंतर. म्हणजे चालेल, नाही शिकवणार तुला, जा. मग राजानं आपल्या कारागृहामध्ये ठेवलं. दररोज राजा जायचा, महाराज शिकवता की नाही? म्हणे नाही शिकत. दररोज म्हणायचं नाही का. राजाला एकदा सांगितलं, हे बघ तुम्हाला दररोज विचारत नको, तुला शिकविणार नाही म्हणजे शिकविणारच नाही का. सोनं तयार करण्याची विद्या नाही म्हणजे नाहीच, जरा तुला शिकवणारच नाही का. तरी दररोज राजा जायचा, विचारायचा शिकवता की नाही? आता फक्त 15 दिवस राहिले, आता 10 दिवस राहिले, आता 5 दिवस राहिले, सांगता की नाही? म्हणे नाही सांगत. शेवटी 1 दिवस राहिला होता, सांगितलं आता तरी सांगता की नाही? म्हणे बिलकुल नाही सांगत. आणि मग शेवटच्या दिवशी राजानं सांगितलं, आता काय करणार तुम्ही? अरे तुमच्याजवळ ती तशीच विद्या राहून जाईल, मरून जाताल. म्हणे मरून जाईल पण तुला नाही शिकवणार. नाही का, तुला नाही म्हणजे नाही शिकवणार. तुम्हाला फाशीवर चढवलंच ना तर मरेल पण तुला नाही शिकवणार. राजा मला जा, नाही शिकवले तर नाव नाही शिकवले, मला सुद्धा सोनं तयार करण्याची विद्या येते. नाही का, जा, मला सुद्धा सोनं तयार करता येतं. तर महात्मा म्हणला, तुला सोनं तयार करता येत असेल पण कोणाच्या तरी लंगोट्या धुतल्या असतील तेव्हाच येत असेल. नाही का, फुकट नाही येत. नाही का, तुला जे सोनं तयार करता येतं ना, सांग कोणाच्या लंगोट्या धुतल्याच. नाही का, कोणाची तरी सेवा केली असेल तेव्हाच येतं, नाही तर फुकट कोणी शिकवणार नाही. ते मला महाराज तुमचेच कपडे धुतलेत. नाही का, दुसरे कोणाचे नाही. म्हणजे कसं काय? म्हणजे जो सकाळून येत होता का नाही गरीब माणूस तुमच्याकडे सेवेला, बाबाजी तुम्हाला काय खायचं काय नाही काय नाही, सेवा करत होता, तुम्हाला जे लागेल ते देत होता, दररोज तुमचे कपडे धुत होता, आंघोळीला पाणी टाकत होता, सगळं करत होता. तो जो गरीब माणूस होता ना, दुसरं कोणी नव्हता, मीच होतो तो. नाही का, आणि तुम्ही काल नाही का म्हणले तो राजा मला धमकी देतोय, राजा मला उद्या सुळावर चढवणार आहे किंवा फाशी देणार आहे. त्या राजाला नाही शिकवणार पण तुला मी शिकवतो. म्हणले आता ही विद्या वाया जाईल, तुला शिकवतो म्हणून मला जे शिकवलं तर मीच होतो. नाही का, म्हणजे मग तेच सांगितलं, तुला धमकीनं नसेल मिळालं, ते सेवा केल्यावर मिळालं असेल. नाही का, सेवा केल्याशिवाय मिळत नाही, लक्षात ठेव. नाही का, मग सेवा केल्याशिवाय मिळतच नाही. नाही का, म्हणून म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. महात्म्याकडून ज्ञान मिळेल गड्या पण सेवा केल्याशिवाय मिळणार नाही. तुम्ही जर तिथं धमकी द्याल, लालूच दाखवाल, नाही जमत. नाही का, ते त्यांना नाही मिळणार, कधीच मिळणं शक्य नाही. म्हणून महात्म्याची सेवाच करावी लागेल, त्यांचं दासच व्हावं लागेल. पण काय होतं माणसाला का नाही, दास होणं नको वाटतं. नाही का, दास व्हायचं नको वाटतं माणसाला. संसारामध्ये कोणाचाही दास होतील पण परमार्थात दास व्हायचं मला जमत नाही. का इथं मालकी करा वाटते, हे असं करा, ते तसं करा, ते तसं करा. नाही का, मालकी करा वाटते, सेवा करावीशी वाटत नाही. नाही का, सेवा करणं फार जीवावर येतं. नाही का, काय वाटतं कोणास ठाऊक, सेवा आवडत नाही. नाही का, एक शिष्य आला, असं स्वामीजी सारख्या महात्म्याकडे एक शिष्य आला आणि सांगितलं, स्वामीजी मैं आपके पास रहना चाहता हूँ, मुझे आपके पास रहना है, आपका शिष्य बनना है. तो महात्मा जी थोड़े से विनोदी होते. महात्मा जी ने क्या शिष्य बनना है क्या गुरु बनना है तेरे को? बोल कौन सा बनना है, क्या बनना है? नहीं का, शिष्य बनोगे कि गुरु बनोगे? नहीं का, त्याने सांगितलं शिष्य के लक्षण बताइए, गुरु का क्या काम है बताइए, शिष्य का क्या काम है बताइए, फिर मैं बतलाऊँ कि क्या होना है ना. तो स्वामी जी ने शिष्याची कामं सांगितलं. बोले सवेरे जब महात्मा जी तुम्हारे गुरु जी उठ जाएंगे उसके पहले, उनके पहले उठना चाहिए. नहीं का, वे जी 5 बजे उठते हैं तो तुमको 4 बजे उठना पडेगा. म्हणजे सकाळी लवकर उठावं लागेल आणि त्यांच्या सगळी सेवेची व्यवस्था करायची. त्यांना बाहेर जायचं असेल, त्यांना स्नान करायचं असेल, जे काही लागत असेल ते सगळं सामान तिथं ठेवायचं. 4 बजे उठना और उनकी सब पूरी सेवा करना. फिर वो स्नान हो जाएगा उनका तो फिर पूजा के लिए जो सामान लग जाएगा पूजा का सामान रख देना. फिर महात्मा जी पूजा में बैठ गए तो तुमने गौ माता की सेवा करना, गौ सेवा करते रहना, गोबर उठाना, सब करना, ये सब काम करना पड़ेंगे. फिर उसके बाद भोजन के समय भूख लग जाएंगी तो गांव में जाना, भिक्षा मांगना. नहीं का, भिक्षा मांग करके लाना, गुरुजी के सामने रखना, गुरुजी बोले उठाओ तो उठाना, नहीं तो वहीं रखना, और गायों को संभालने के लिए वन में जाना. फिर वन से आएंगे तो फिर सेवा करना, गौ माता की सेवा करना. रात में गुरुजी सो जाएंगे तो गुरुजी के चरण सेवा करना. गुरुजी जब सो जाएंगे तब सोना और गुरुजी उठने से पहले उठना. यह है शिष्य का काम. पता चल गया तुमको? बोले हाँ ठीक है. और गुरु का काम क्या है? बोले गुरु के मन में आए तो 5 बजे उठेंगे, गुरु के मन में आए तो 6 बजे उठेंगे. नहीं का, उनके मन में आए तब उठेंगे. नहीं का, और फिर शिष्यों को काम बतलाना. कोई यदि भक्त हो तो भक्त ने कि कोई घर में बुलाया तो वहाँ घर में जाएंगे, भोजन पाएंगे, प्रसाद के लिए बुलाया तो प्रसाद पाएंगे, कपड़े देंगे तो कपड़े लेंगे, दक्षिणा देंगे तो दक्षिणा लेंगे. नहीं कि उनको आशीर्वाद देंगे, उनके गाड़ी में बैठ के जाएंगे, गाड़ी में बैठ के आएंगे. नहीं का, सब ऐसा सगळे कामं सांगितले. नाही काम, शिष्यों को आशीर्वाद देंगे, कुछ प्रवचन सेवा होगी तो प्रवचन करेंगे, कीर्तन करेंगे, ये सब करेंगे. तो इसको बोलते हैं साधु. फिर बस गुरुजी का ऐसा काम होता है, बड़े से कामं त्याला सांगितले. गुरुजी का काम ऐसा होता है, बोल तेरे को क्या होना है. तो वो क्या बोल गया, बोलते हैं पता है
बोले गुरुजी मैं ऐसा करी ना, मुझे भी एक छोटा मोटा गुरुजी बनाओ नहीं क्या, मुझे शिष्यपद बनाने का, छोटा मोटा गुरु ही बनाने का। कोई शिष्य बनना चाहता ही नहीं का, सेवा करना नहीं चाहता है, गुरु ही बनना चाहता है नहीं का। सबको गुरु ही बनना है, गुरु ही नहीं बनेंगे तो शिष्य ही नहीं बनेगा तो गुरु कैसे बनेंगे पता नहीं का, कैसे बनेंगे नाही का। एक बाई म्हणली मला ना सूनबाई व्हायचंच नाही, डायरेक्ट सासूच व्हायचं नाही का, कोणाची सून व्हायचंच नाही आणि मला सासूच व्हायचं नाही का। कमाल आहे नाही का, सून झाल्याशिवाय सासू कसं होता येईल कोणाच ठाऊक आहे, कोणाची तरी सून व्हावं लागेल अगोदर नंतर सासू होईल का नाही। म्हणजे मला सासूच व्हायचं, वा ग वा, अशी होत असते का कुठं सासू, होत असते का, होत असते महाराज, डायरेक्ट सासू, मला सासूच व्हायचं म्हणले, कसं होणं शक्य आहे। पहिल्यांदा सून व्हावं लागेल, कुणाची तरी सून होऊन नांदावं लागेल, काही दिवस होईल, समजा जर मुलगा झाला तो जगला तर पुन्हा नंतर सासू होता येईल नाही का, जमलं तर नाही का। जर कोणी पोरगी दिली तर, नाही दिली तर तेही संभव नाही, झालं संन्यासीच होईल आमच्या आशीर्वादातून, बाकी काय सासूच होणार नाही का। कशाचे सासून कशाचे काय नाही का, तस म्हणजे अगोदर सून होणं महत्वाचं नाही का। विठ्ठला 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 हरी विठ्ठल 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 म्हणून पहिल्यांदा दास व्हावं लागत असतं। म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना। आपल्याला जे मोठ्या मोठ्या पदावर महात्मे दिसतात ना, यांनी खूप सेवा केलेली आहे। महात्माजी स्वामीजी जैसे लगते ना, बहुत सेवा की है, ऐसी सेवा करनी पड़ती गुरुदेव की, बस वो सेवा करते समय स्वयं की परवाह नहीं होती नहीं का, कपड़े कैसे है, क्या है, खाने का है या नहीं है, किसी की परवाह नहीं होती, बस सेवा करते रहते हैं। आता वो ऊंचे पद पर जाते हैं। मोठ्या पदावरच्या जातात ना, ते फुकटच जात नसतात नाही का, सेवा करून जातात आणि केवढं मोठं पद, परमपद प्राप्त करतात। अरे देवसुद्धा त्यांची सेवा करतात, एवढं मोठं महान पद असतं नाही का। आपण पाहतो सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये भगवान श्रीकृष्णाने सांदीपनी ऋषींची जी सेवा केली, त्याचं कारण आहे त्यांनी आपल्या गुरुदेवांची खूप सेवा केली, खूप सेवा केली, परवा नाही केली स्वतःच्या शरीराची, ती सेवा केल्यामुळे ब्रह्मांडाचा मालक सुद्धा त्यांची सेवा करत होता। केवढी मोठी पदवी नाही का, ब्रह्मांडाच्या मालकाचा गुरु होण्याची पात्रता सांदीपनी ऋषींना मिळाली, ती फुकट नाही मिळाली, गुरुची सेवा केली त्यांनी आणि जीवे भावी सेवा केली, स्वतःच्या देहाची पर्वा न करता सेवा केली आणि त्या सेवेचं फळ काय आहे तर ब्रह्मांडाचा मालक त्यांचे पाय दाबत होता नाही का, पाय दाबत होता, एवढी मोठी त्या सेवेचं फळ आहे। गुरुच्या सेवेचं, संत सेवेचं फळ सामान्य नाही। तुका म्हणे संत सेवा सकळ देवा वरिष्ठ नाही का, संत सेवा सर्वात वरिष्ठ अशा प्रकारची आहे आणि म्हणून सेवा करायला पाहिजे। म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना, त्यांचा दास व्हायला पाहिजे। जो दास असतो तो आज्ञेचं उल्लंघन करत नसतो, दासाने फक्त त्यांची आज्ञा पालन करायचे असते। म्हणून आपण पाहतो वैष्णव संप्रदायामध्ये सर्वांना दास शब्द लावतात नाही का, दास नाही का, तर दास म्हणून घेतात आणि दास म्हणून घेतात म्हणून ते स्वामी होतात नाही का। जो दास बन जाते वो स्वामी बन जाते बाद में, पहले दास होते फिर बाद में वो स्वामी बन जाते नहीं का। दास बनना पड़ता है पहले, दास ही नहीं बनोगे तो कैसे स्वामी बनेंगे नहीं का, कैसे स्वामी बन सकते नहीं का। याच्यासाठी म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना, पुढे मात्र आशा शिल्लक राहत नाही, म्हणजे काहीच अपेक्षा राहत नाही। देवाची प्राप्ती होते, भगवंत संतांच्या कृपेनं देवाची प्राप्ती झाली, म्हणजे त्याच्या पलीकडे काही मिळवायचं शिल्लक राहत नाही, म्हणून पुढे आस उरेना। एकाने एक प्रश्न केला, एक माणूस मला, महाराजजी तुकोबाराया मला सांगा, आम्ही सरकारची नोकरी करतो म्हटला, तो म्हटला आम्ही सरकारची नोकरी करतो, सरकार आम्हाला जीवनभर 50-60 हजार रुपये पगार देते आणि समजा जर आमचं रिटायरमेंट झालं, समजा 60 वर्षानंतर आम्ही कामाची नाही राहिलो तर आम्हाला घरी बसवतात, पण घरी बसवल्यानंतर सुद्धा अर्धी पगार देतं सरकारने, अर्धी पगार देतं। पुन्हा त्यानं सांगितलं की आम्ही जरी समजा मृत्यू पावलो तरी आमच्या पत्नीला ती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सरकार अर्धी पगार देतं, सेवेचं फळ आम्हाला मिळतं। आम्ही जर तुमच्या संतांची सेवा केली तर काय देतील नाही का, आम्ही जर तुमच्या संतांची सेवा केली तर काय देतील नाही का। इथं आम्ही सरकारची सेवा केली तर आमच्या जन्मभराची चिंता मिटली, जन्मभरात आमच्या पत्नीला सुद्धा सगळं देतात, म्हणजे तुमच्या संतांची सेवा केल्यानंतर आम्हाला काय देतील नाही का, संत काय देतील। त्यावेळेस मग त्याने सांगितलं अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये कृपादान केले ती कल्पांती ही सरेना, जर समजा संतांनी कृपादान केलं तर कल्पाच्या अंती सुद्धा संपत नाही। कल्पाचा अंत झाला की सगळा प्रलय होत असतो, काही शिल्लक राहत नसतं नाही का। कल्प संपला म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस संपला, दिवस संपला रात्र सुरू झाली की सगळं प्रलय होत असतो, काही शिल्लक राहत नसतं नाही का कल्पांतात। पण इथं सांगतात जर संतांनी कृपा केली तर त्या कल्पांतात सुद्धा संपत नाही, ते कल्पांतात सुद्धा ते फळ तशाला तसंच राहतं, ते संपत नाही। म्हणजे कल्पांती ही सरेना, कल्पांतात सगळ्या गोष्टी संपतात
पण संतांनी केलेलं कृपादान संपत नाही. मग सांग तू, सरकारनं दिलेली एक जन्माला सुद्धा नीट पुरत नाही. जर समजा एखादा मोठा आजार झाला तर ती अर्धी पगार काहीच पुरत नाही का, काहीच करीत नाही. अर्धी पगार नाही, शेवटी शेतीवाडी किंवा प्लॉट वगैरे असेल तर विकूनच काम करावं लागतं नाही का, शेवटी काहीच राहत नाही का, अशी स्थिती होऊन जाते. पण संतांनी जर कृपादान केलं तर एक जन्मात काय, एक कल्पात सुद्धा संपत नाही. कल्प संपला तरी संपत नाही. आणि म्हणून कृपादान केली संती कल्पांतीही सरेना. कल्प का थोडासा असतो का, पहा बरं, कल्प तरी लहान असतो का, कल्प तरी किती मोठा असतो आणि त्याचा कल्पांतही तेवढाच नाही का. कल्प किती मोठा असतो तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो नाही का. 4,32,000 वर्षाचं कलियुग सांगितलेलं नाही का आपल्या शास्त्रामध्ये. असं 4,32,000 वर्षाचं कलियुग आहे. आणि याच्या दुप्पट द्वापरयुग आहे. कलियुगाच्या दुप्पट म्हणजे 8,64,000 वर्षाचं. आणि कलियुगाच्या तिप्पट त्रेतायुग आहे, म्हणजे 12,96,000 वर्षाचं त्रेतायुग आहे. आणि कलियुगाच्या चौपट जे आहे ना ते कृतयुग म्हणजे सत्ययुग आहे ना, म्हणजे 17,28,000 वर्ष एवढं आहे. तर या 4 युगांची जर बेरीज केली ना तर 43,20,000 वर्ष एवढे येते. 43,20,000 43,20,000 वर्ष म्हणजे एक चौकडी. आणि अशी चौकडी 1000 वेळेला येऊन गेली म्हणजे एक कल्प झाला नाही. अशी चौकडी 1000 वेळेला येऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस, आणि त्यालाच कल्प म्हणतात. सध्या श्वेतवार हा कल्प चालू आहे नाही का, नाही का. किती वर्ष झाले माहिती आहे का, 4,32,00,00,000 वर्ष म्हणजे एक कल्प. 4,32,00,00,000 वर्ष म्हणजे एक कल्प. आणि तेवढीच रात्र असते आणि त्या रात्रीमध्ये सगळा प्रलय झालेला असतो. 4,32,00,00,000 वर्षाची रात्र. 8,32 म्हणजे 8,64,00,00,000 वर्षाचे अहोरात्र असतो ब्रह्मदेवाचा एक दिवस. आणि असा एक दिवसाचे असे 30 दिवस झाले की एक महिना असतो. आणि एक महिन्याचे असे 12 महिने झाले की एक वर्ष होतं ब्रह्मदेवाचं. आणि 100 वर्ष आयुष्य ब्रह्मदेवाचं आहे नाही का. किती मोठं आयुष्य असेल नाही का, त्या आयुष्याची गणनाच करू शकत नाही आपण. एक कल्पसुद्धा कमी झाला का सांगा. एक कल्पातसुद्धा ते संपत नाही. कल्पांत झाला तरी संपत नाही म्हणजे कधीच संपत नाही. कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. कशाने मिळेल पण ते म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हाय विठोबा त्याच्या शेवटच्या चरणामध्ये भगवान संत श्रेष्ठ तुकोबारे सांगतात, तुका म्हणे संत सेवा, 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 सेवा तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा. हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, म्हणविता त्यांचे दास, म्हणविता त्यांचे दास, म्हणविता त्यांचे दास, म्हणविता त्यांचे दास. हेची देवा उत्तम, हेची देवा हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, म्हणविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास. पुढे
पुढे आस पुढे आस उरना हे ना पुढे आस उरना पुढे पुढे आस शाबास पुढे आस उरे ना सारे गरे गरे सारे गम गम मर गए गम प म प प म प द प द द प द नि ध नि नि ध प म प द द प म ग म प प म रे गम पुढे आस जय हो धनिसा गम धनिसा धनिसा गम धनिसा सदा निनी दादा पापा मम्मा ग करे रे सदा निनी दादा पापा मम्मा ग करे रे सदा निनी दादा पापा मम्मा ग करे रे गम धनिसा 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 धनिसा गम धनिसा धनिसा गम धनिसा सदा निनी दादा पापा मम्मा ग करे रे सदा निनी दादा पापा मम्मा ग करे रे सदा निनी दादा पापा मम्मा ग करे रे गम धनिसा 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 धनिसा गम धनिसा धनिसा गम धनिसा सदा निनी दादा पापा मम्मा ग करे रे सदा निनी दादा पापा मम्मा ग करे रे सदा निनी दादा पापा मम्मा ग करे गम धनिसा 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 सा 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 पद दादा निजा दादा छानी दा पमग पद दादा निजा दादा छानी दा पमग पद दादा निजा दादा छानी दा पमग तकडांधा 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 पदाचा निजा जाता छानी दा पमग पदाचा निजा जाता छानी दा पमग पदाचा निजा जाता छानी दा पमग तकडांधा 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 पदाचा निजा जाता छानी दा पमग पदाचा निजा जाता छानी दा पमग पदाचा निजा जाता छानी दा पमग तकडांधा 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 धा 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 जय हो धा धा धनिसा धनिसा सनिसा धनिसा सनिसा धनिसा सनिसा गम धनिसा गम धनिसा गम धनिसा सा सनिसा धनिसा सनिसा धनिसा सनिसा धनिसा धनिसा गम धनिसा गम धनिसा गम धनिसा सा सनिसा धनिसा सनिसा धनिसा सनिसा धनिसा धनिसा गम धनिसा गम धनिसा गम धनिसा सा मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास त्यांचे दास त्यांचे दास आता काही कीर्तन करायचं शिल्लकच राहिले ना, आता कीर्तन संपून गेले नाही. वेळ संपला ना, 9:30 वाजले आता नाही का.
2च मिनिटं बाकी राहिली, सेवा संपलेली आहे. भगवान संत श्रेष्ठ तुकोबारा सांगतात, तुका म्हणे संत सेवा हेच देवा उत्तम. जीवनामध्ये संत सेवा करायला पाहिजे. संत सेवा देवाला खूप आवडते, म्हणून संतांची सेवा घडावी आपल्या जीवनामध्ये. आणि संत सेवा घडावी म्हणूनच स्वामीजींनी आपल्या गुरुदेवांचा हा उत्सव आपल्या इथे आरंभ केलेला आहे. आणि त्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना इथे येण्याचा सुयोग आला. आपल्यालाही या निमित्ताने सेवा घडली, आपलं भाग्य आहे. नरदेहात आल्यानंतर माणसानं संतांची सेवा, देवाची सेवा जरूर केली पाहिजे, मातापित्यांची सेवा केली पाहिजे. आणि सेवेशिवाय माणसाला फळ मिळत नाही. आणि लवकरात लवकर करायला पाहिजे, कारण आयुष्य चाललंय माणसाचं, नाही का. आयुष्य जात आहे, त्यामुळे काही वेळ कमी आहे आपल्याला. फार कमी वेळेमध्ये आपल्याला सगळं करायचं आहे. आयुष्य क्षणाक्षणाला चाललेलं आहे, त्याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे, पाहिलं पाहिजे, नाही का. आपलं आयुष्यसुद्धा असंच चाललेलं आहे. या आशयाचं एक भजन, हिंदी भजन म्हणतो आणि सेवा समाप्त करतो, नाही का. उम्र धीरे धीरे चली जा रही है, उम्र धीरे धीरे चली जा रही है, उम्र धीरे धीरे. सुबह शाम और दोपहर धीरे धीरे, सुबह शाम और दोपहर धीरे धीरे चली जा रही है, उम्र धीरे धीरे चली जा रही है, उम्र धीरे धीरे. पलीकडे लड़कपन भी बीता, जवानी भी बीती, लड़कपन भी बीता, आ आ लड़कपन भी बीता, जवानी भी बीती, लड़कपन भी बीता, जवानी भी बीती, बुढ़ापे का होगा असर धीरे धीरे चली जा रही है, उम्र धीरे धीरे चली जा रही है, उम्र धीरे धीरे चली जा रही है, उम्र धीरे धीरे. बुढ़ापे का असर किस तरह होता है वो बताते हैं, कैसे बुढ़ापे का असर होता है. संगत गिरे दांत तेरे, हुए केश उजले, गिरे दांत तेरे, हुए केश उजले, आ आ गिरे दांत तेरे, हुए केश उजले, गिरे दांत तेरे, हुए केश उजले, झुकी जा रही है कमर धीरे धीरे चली जा रही है, उम्र धीरे धीरे चली जा रही है, उम्र धीरे धीरे चली जा रही है, उम्र धीरे धीरे. अगर यदि आपको कल्याण आपका चाहिए, आपका भला हो, ऐसा यदि चाहते हो तो क्या करना चाहिए. अंत में बताते हैं, अगर चाहते हो कल्याण अपना, अगर चाहते हो अगर चाहते हो कल्याण अपना, अगर चाहते हो कल्याण अपना, जपो राम आठों पहर धीरे धीरे चली जा रही है, उम्र धीरे धीरे
चली जा रही है उम्र धीरे चली जा रही है उम्र धीरे 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 जा रही है। इसलिए क्या करना चाहिए? भगवान का भजन करो। जिन्होंने अपने को भगवान का भजन सिखाया उन संतों का भी भजन करना चाहिए। इसलिए ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज बालाजी मंदिर ट्रस्ट परभणी विकोकमी करा. महामंडळेश्वर आमचे गुरु असणारे आणि आपलं परभणी जिल्ह्याचं भाग्य आहे की असे महान तपस्वी अख्खं जीवन स्वामीने आपल्या समाजाकरता स्वामीजी वाक्य बोलून गेले. माझ्याकडं सोनं तयार करण्याची कला नाही. स्वामीकडं सोनं तयार करायची कला नाही, पण सोन्यासारखे विद्यार्थी तयार करण्याची कला आमच्या स्वामीजीकडं. आणि अगदी तुम्ही जर मानवतला, आपण जवळच आहोत रुडी पाटीवर, सुंदर ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे. गायीची सेवा आहे. अखंड पाठ विचारसागर वृत्तीप्रभाकर भागवत ग्रंथ रामायण असे पाठ स्वामीजी घेत असतात. आणि स्वामीजीबद्दल आपण किती जरी बोललं तर आपली वाणी अपूर्ण होणार आहे. का 15.5 या रजत वनी तैसी स्तुतीची बोलणी उगियाची माथा ठेविजे चरणी हेची भले तैसे श्री गुरुचे महिमान आकळिक असे ते साधन हे जाणून म्यान मन निवांत केले चंदना ते कैशेने चर्चावे अमृता ते किंवा ते रांधावे गगनावरी उभवावे धडे केवी. असे माझे गुरु असणारे लहानपणापासून मी स्वामीजींचे कीर्तन ऐकत असतो. आणि श्री महामंडळेश्वरजी आमच्या या ठिकाणी 2.5 तास वेळ या ठिकाणी स्वामीजीने दिलेला आहे. स्वामीजींचे आपण या ठिकाणी सत्कार आमचे दुसरे गुरु असणारे जे आता सर्व आपलं बालाजी मंदिर सांभाळत आहेत महंतजी अक्लेश्वरजी दास महाराज. अगदी जसं स्वामीनं वर्णन केलं तसं बाबाजींचं जीवन आहे बरं. ऐश्वर्य दिसलं असलं तरी ते ऐश्वर्यात नसतात महाराज. आता बाबाजी जे जीवन होतं रघुनाथजी महाराजांचं जीवन, साधु किसको कहते हैं? जिसके पास छाता नहीं, जिसके पैर में जूता नहीं, जिसका बैंक में खाता नहीं और जिसका परिवार से नाता नहीं, उसे कहते हैं साधू. आणि असं साधू रघुनाथजी महाराज यांचे शिष्य आमचे बाबाजी अक्लेश्वरदास महाराज यांनी हा सुंदर दृष्ट लागावा, नजर लागावी असा सुंदरसा कार्यक्रम ठेवला. सर्वांनी या ठिकाणी जास्तीत जास्त आज कीर्तना करता आले. सर्वांना धन्यवाद. असेच उद्यापासून चांगले चांगले कार्यक्रम आहेत. भागवत कथा आहे, सर्वांनी श्रवण करा आणि जास्तीत जास्त एक माणूस सोबत घेऊन चला. आता तुम्ही एक आलात, उद्या दोघाला घेऊन या. असे जी पत्नी आली असेल उद्या तिनं मालकाला घेऊन या. जे मालक आले असतील त्यांनी पत्नीला घेऊन या. ज्याला कोणीच नसेल ते एकटंच या. अशी सुंदर या ठिकाणी भागवत कथा सर्वांची. आणि या ठिकाणी पुनश्च एकदा काल गायन सम्राट परभणी जिल्ह्याचा वैभव जानकीरामजी महाराज घाटोळ महाराज यांच्या नावाने टाळ्या वाजवा. काल ते एवढे परिशान होऊन आले, न जेवता 2 तास त्यांनी गायन केलं आणि मला कीर्तनाला साथ दिली. आणि आज सुद्धा उठा म्हणल्याबरोबर उठले आणि सुंदर प्रमाण म्हणले. त्यांना ही सेवा आहे महाराज. इथं काय कोणाला अपेक्षा नाही की बालाजी मंदिरातून मला पाकिट मिळावं किंवा असं काय गाडी एखादी भेटावं. ही संन्यासी महात्म्याची सेवा आहे. ज्यांना जितकी सेवा करता येईल सेवा करा. इथं गायी असतात, वेधशाळा काढायची, अनाथ आश्रम खोलायचा आहे, बरेच आपल्याला काम आहेत.
इथं तुम्ही घ्यायची अपेक्षा करू नका, फक्त पुण्य वाढवायची आणि गुरुची सेवा जास्तीत जास्त कशी होईल ही अपेक्षा करून या ठिकाणी कार्यक्रमाला या. सर्वांनी इथं सहकार्य केलं, सर्वांना धन्यवाद. असेच पुढचे या जो 3-4 दिवस 29 तारखेपर्यंत सहकार्य करा ही ट्रस्टीतर्फे मी विनंती करतो. आता सेवा झालेली. आज ज्यांनी सुंदर गायन केलं, आपल्या परभणी जिल्ह्याचं वैभव, गायन कोकिळा, गायन भास्कर, भानदास महाराज रेंगे पाटील जामकर यांच्या नावाने टाळ्या वाजव. आणि दुसरे लहान वयामध्ये महाराष्ट्रभर ज्यांचा पक्वाद चालू आहे, आमच्या गावचं वैभव विष्णू महाराज रेंगे यांच्या नावाने टाळ्या वाजव. आणि या ठिकाणी श्रीधर महाराज आहेत, भागवताचार्य, आमचे गुरुस्थानी असणारे आज उमरीकर महाराज या ठिकाणी आलेत, बाबांना सुद्धा धन्यवाद. सर्वच या ठिकाणी दुसरे भागवताचार्य परभणी जिल्ह्याचं वैभव हरिकिशन महाराज मुंडे महाराज सुद्धा आलेत, धन्यवाद. साऊंड सिस्टीम आहे, काय का असणं, यूट्यूबवाले सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि सर्वच जे श्रोते मंडळी आहेत, कोण राहिले, माऊली चॅनल अगदी महाराष्ट्रभर ज्यांचा चालत आहे, असं माऊली चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा आणि त्यांना सहकार्य करा, त्यांना सुद्धा धन्यवाद. सेवा झाली 1 मिनिटामध्ये. विठ्ठल जय जय विठ्ठल, टाळी विठ्ठल जय जय विठ्ठल. हे बोल